आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि आता आपल्या सगळ्यांकडे आलेल्या आहेत गौराई, गणपती बाप्पा, विघ्नहर्ता, समृद्धी आणि सौंदर्य. हे सर्व आपल्याकडे आलेलं आहे आणि एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये आपण सर्वजण तरीही सेशनला हजर आहात. तुमच्या सगळ्यांना खरं तर ही ऊर्जा तुम्हाला खेचून आणत आहे, कारण आपणच ते प्युअर सोल आहोत की आपल्या आयुष्यामध्ये ती गौराई सोबत येणारी समृद्धी येण्याचाच हा वेळ आहे. आणि म्हणूनच आपण निवडलेले सदस्य या सेशनला जेथे ऊर्जेने तुम्हाला खेचून आणलं आहे. थँक्यू म्हणा या ब्रह्मांडाला. खूप खूप धन्यवाद. या ब्रह्मांडीय ऊर्जेचे खूप धन्यवाद. युट्यूबला जे सन्माननीय सदस्य आपला व्हिडिओ बघत आहेत, आपल्याला सुद्धा अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. आणि हो, आपण नेहमी म्हणत असतो माझ्या गुरूंकडून, सद्गुरूंकडून, माझ्या देवी देवतांकडून, ज्यांना आपण दैवत मानतो त्यांच्याकडून येणारी ऊर्जा म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा. हीच ती ब्रह्मांडीय ऊर्जा, ज्या ऊर्जेसह, ज्या विघ्नहर्ताच्या ऊर्जेसह आता आपण सगळेजण गेले 4-5 दिवस असे छान एकरूप झालेले आहे. कुठंतरी आपल्यामध्ये ती ते स्फुरण, ती ऊर्जा आलेली आहे. हीच ती ऊर्जा, हेच ते चैतन्य, जे चैतन्य आपण अनुभवत आहोत. परंतु होतं काय, तर ते 10 दिवस आपण चैतन्यमय असतो आणि पुन्हा बाप्पा गेले की आपण आपल्या भावामध्ये जातो. ती ऊर्जा जाते कुठं? आता गौरी आलेली आहे, ती समृद्धी, ते सौंदर्य आपण अनुभवतो, छान सजतो, छान स्वतःलाही गौराईसारखं तयार करतो आणि हे दिवस खूप आनंदात निघून जातात. पण पुन्हा मग जैसे थे परिस्थिती होते. हे सगळे सणवार आपल्या आयुष्यामध्ये दिलेले आहेत का, तर पुन्हा पुन्हा आपण ऊर्जावान व्हावं, या ब्रह्मांडाची ऊर्जा या देवी देवतांच्या स्वरूपामध्ये ग्रहण करावी, स्वतःला ऊर्जावान करावं. परंतु आपण काय करतो, तर हे सण वार झाल्यानंतर पुन्हा आपल्या स्थितीमध्ये येतो आणि ते न व्हावं, हेच चैतन्य आपल्यामध्ये कायम टिकून राहावं, यासाठी आपण आज बघणार आहे ब्रह्मांडीय ऊर्जा स्वतः ग्रहण करण्याची क्षमता वाढवल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतो. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये आता जे चैतन्य निर्माण झालेलं आहे बाप्पांच्या आगमनाने, गौराईंच्या आगमनाने, ते कायम टिकून ठेवायचं काम करतं ब्रह्मांडीय ऊर्जा. ती समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये कायम टिकून ठेवण्यासाठी आपल्याला मदत करते ब्रह्मांडीय ऊर्जा. मग काय आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा? हे ब्रह्मांड म्हणजे काय, तर विश्वस्वरूप. केवढं मोठं ब्रह्मांड आहे. तुलना आपण ना, म्हणजे ना, विचारच करू शकत नाही. हे ब्रह्मांड अनंत आहे आणि जे अनंत ब्रह्मांड आहे आपल्या आतमध्ये, तेच ब्रह्मांड दिलेलं आहे. अनेक ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये उल्लेख आहे की पिंडी ते ब्रह्मांडी, तुझ्याच आतील त्या शक्तीला ओळख, तुझ्याच आतील ते विश्वदर्शन कर, तुझ्याच आतील त्या प्रकाशाला ओळख. आणि आपल्याला आपल्याच आतील त्या ऊर्जेचा शोध घ्यायचा आहे आणि त्या विश्वस्वरूपामध्ये असलेल्या ब्रह्मांडाकडून या सूक्ष्म स्वरूपातील ब्रह्मांडाने भरभरून मागून घ्यायचं आहे. आणि ती मागण्याची पद्धत, ते टेक्निक समजून घेणे, ते टेक्निक शिकणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत एकरूप होणे. माझ्या आयुष्यामध्ये जे चैतन्य आहे, जो आनंद आहे, जी खुशी आहे, जी आरोग्य संपन्नता आहे, ती मी इतरांसाठी सुद्धा देण्याचं माध्यम होणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणे म्हणजे काय, तर रेकी हा जपानी शब्द झाला. काय, तर आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर या विश्वस्वरूपामध्ये जी ऊर्जा आजपर्यंत आपण घेऊन जिवंत आहोत, आपलं चैतन्य टिकून आहोत, आपली ऊर्जा टिकून आहोत, हे चैतन्य, ही ऊर्जा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ब्रह्मांडाकडून ग्रहण करायची आहे. कोणती ऊर्जा? तेच ऑक्सिजन, तीच प्राण ऊर्जा, तीच जैविक ऊर्जा. जेवढी आपण 30-35% घेतो आणि तेवढीच वापरतो आहे आपल्याला आनंद मिळण्यासाठी. आता जे अनेक सदस्य रेकी शिकतही नाही आहेत, पण तरीही जे उत्स्फूर्ततेने कार्य करत आहेत,
जे छान स्वतःला आनंदी ठेवत आहेत. एवढंच नव्हे तर कधी कधी झालेल्या छोट्या मोठ्या आजारामधून स्वतःला दुरुस्त करत आहे. थोड्या छोट्या मोठ्या जखमा हाताच्या असू देत, पायाच्या असू देत, किंवा आपल्या बाळांना झालेलं काही छोटं मोठं जे दुरुस्त करण्यासाठी ज्या ऊर्जेचा वापर आपण करत असतो, ती ऊर्जा म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा. तीच ऊर्जा कुठे आहे? तुमच्याच आतमध्ये आहे. तिचा तुम्ही वापरच करत आहात. फक्त झालं काय आहे, तर आता आपण नकळतपणे ऊर्जेचा वापर करत आहे. यानंतर आपल्याला कळतपणे, जागृतपणे त्या ऊर्जेचा उपयोग करायचा आहे. आणि जी आपण नैसर्गिकरित्या ऊर्जा घेतो, किती? 30 ते 35%. पण या ब्रह्मांडामध्ये भरपूर ऊर्जा आहे आणि तुमची माझी घेण्याची क्षमता खूप जास्त आहे. ही मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा ग्रहण करणे. कोणती ऊर्जा? तोच ऑक्सिजन, तीच जैविक ऊर्जा, ज्याला विज्ञान जैविक म्हणते, अध्यात्मशास्त्र ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणते, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, प्रकाश म्हणते, आणि आपण त्याला रेखी ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणतो. सगळं एक. ही ऊर्जा या ब्रह्मांडामधून मोठ्या प्रमाणात ग्रहण करण्याचं टेक्निक शिकून घेणे. ही ग्रहण केलेली ऊर्जा माझं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी हिचा उपयोग करून घेण्याचं टेक्निक शिकून घेणे. मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याच्या समस्यांवर माझी मी मात मिळवणे. माझी मी म्हणजे या ऊर्जेचा उपयोग माझा मी करून त्यावर मात मिळवणे. एवढंच नव्हे तर मानसिकता माझी छान करणे, माझी स्मरणशक्ती वाढवणे, विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, आपल्याच माइंडला आपण प्रोग्राम करून आपल्या सबकॉन्शियस माइंडची भाषा समजून घेऊन तिला प्रोग्राम करण्याचं टेक्निक शिकून घेणे आणि त्याचा उपयोग करणे. त्याचप्रमाणे जसं मी आता म्हटलं की गौराईंच्या येण्याने, गौराई म्हणजे काय तर सौंदर्य, समृद्धी बोलली ना मी, तर ते सौंदर्य, ती समृद्धी आपल्या आतील वाढवायची कशी? तर हेच ऊर्जा ग्रहण करतो. जशी ही ऊर्जा ग्रहण होते तसं काय होते, इडा आणि पिंगला मधून ऊर्जा शरीराच्या आत 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 जाते आणि स्वादिष्ठान आणि मूलाधार पासून ही ऊर्जा पुन्हा सुषुम्ना नाडीमधून वर येत असते. ही प्रोसेस तुमची आणि माझी कायम सुरू आहे. कायम सुरू आहे. फक्त ही ऊर्जा मोठ्या प्रमाणात घेणे आणि मोठ्या प्रमाणात आपल्या चक्रांना पुरवणे, अध्यात्मशास्त्रानुसार ज्याला म्हणूया, म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होणे, जुडणे, रेखी शिकणे करते. तर ही ऊर्जा आपण घेतो आहे. छान. आपण ही ऊर्जा घेतो आहे आणि ही ऊर्जा आपण आपल्या चक्रांचं क्लीन 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 होणार, जसं ध्यान करायला लागणार, छोटस ध्यान, आणि चक्र ऍक्टिव्ह होणार. जसे आपले चक्र ऍक्टिव्ह होणार, योग्य दिशेने फिरायला लागणार, तसा भौतिक जगामधील समृद्धीचा मार्ग आपला असा ओपन होणार. आणि यामध्ये काही जादूबिदू नाहीये. यामध्ये आहे ते विज्ञान आहे, मानसशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे आणि आध्यात्मिक ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर करण्याचं टेक्निक आहे, जे तुम्ही आणि मी समजून घेणं हे आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. जसं आपण म्हणतो की मला सुख मिळणं, मला आपण एक नितांत गरज काय आजच्या जगामध्ये, अन्न, वस्त्र, निवारा, ही प्रत्येकाची एक गरज आहे. तशीच एक गरज आहे ऊर्जेसोबत जोडणे. ऊर्जेसोबत जोडण्याचा हक्क आपल्या प्रत्येकाचा आहे. कारण त्या ब्रह्मांडाने आपल्यासाठी हे नेमून दिलेलं आहे. ही ऊर्जा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ठेवलेली आहे की करा या ऊर्जेचा योग्य उपयोग, तुम्हाला किती करायचा आहे तर. पण होते काय, तर अनेकदा आपण आपल्या ऊर्जेचा वापरच करत नाही. तुमच्याजवळ खूप काही आहे, पण त्याला जर काय असं म्हणूया, आपल्याकडे भरभरून समृद्धीने भरलेली छान बॅग आहे, त्या बॅगला आपण लॉक लावलेला आहे, त्याला पासवर्ड आहे. फक्त काय तर माझ्याकडे बॅग आहे भरलेली, पण त्या भरलेल्या बॅगीचा पासवर्ड मला ओपन करता येत नाही आहे आणि त्या समृद्धीचा उपयोग करता येत नाही. मग काय फायदा? ही समृद्धी, ते सौंदर्य, ती चिंतामुक्ती तुमच्या आतमध्ये असलेला कोणताही प्रश्न असू द्या, कोणताही, वैचारिक असू देत, शारीरिक असू देत, भौतिक जगामधील असू देत,
आर्थिकतेचा असू दे किंवा कुठलाही असू दे, नातेसंबंधाचा असू दे, तो प्रश्न जो काही ज्या ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आहे, त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तो प्रश्न मिटवण्याची त्याची स्वतःचीच क्षमता आहे. कारण असं कधी होत नाही की पहिलीच्या विद्यार्थ्याला 10वीचं उदाहरण दिलं. होते का कधी? होत झालं आतापर्यंत कधी शाळेमध्ये? एक्झाम आहे, फर्स्ट स्टँडर्डच्या विद्यार्थ्याला दिलं 10th स्टँडर्डचं? नाही. 10th स्टँडर्डच्या विद्यार्थ्याला त्याच एक्झाम्पल किंवा त्याचाच प्रश्न दिला जातो. जो प्रश्न तुमच्या आयुष्यात आला आहे तो सोडवण्याची क्षमता तुमची आहे. जो प्रश्न माझ्या आयुष्यात आला आहे तो सोडवण्याची क्षमता माझी आहे. फक्त गरज आहे मला प्रॉपर अभ्यास करण्याची, तो पासवर्ड शोधण्याची. आहे ना? माझ्याकडे पुस्तकामध्ये सगळं काही आहे, पण मी ओपनच करणार नाही तर मग काय फायदा? माझ्या बॅग मध्ये साठा आहे कशाचा? माझ्या समस्यांची उकल करण्याची ऊर्जा त्या बॅग मध्ये आहे. मी ती बॅग खोलतच नाहीये, तिचा पासवर्डच चेक करत नाहीये, सापडवतच नाही आहे. तो पासवर्ड तुम्हाला कोण देणार आहे? तुमच्या समृद्धीचा. समृद्धीचा पासवर्ड ब्रह्मांडीय ऊर्जा. फक्त ऊर्जेसोबत जुडा. बघा हळूहळू कसे तुमचे प्रश्नही मिटतात. कसं तुमच्या आयुष्यामध्ये बदल होतो नाही तुम्हीच सांगणार. का होतो बदल? काही जादू होते? मुळीच नाही. चमत्कार होते? मुळीच नाही. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा आणि चमत्कार बघा, असं काही होत नाही. हे सायन्स आहे. चमत्कार काय? चमत्कार काय? चमत्कार म्हणजे जे तुम्हाला आणि मला माहिती नाही ते आपल्याला चमत्कार वाटते. या अगोदर मी सुद्धा ऊर्जेसोबत जोडायच्या अगोदर मला असं वाटते, वाव काय चमत्कार आहे, जादूच आहे. मी मी ऊर्जा दिली आणि समोरच्या व्यक्तीची एवढी मोठी काय ती स्किन डिसीज काय म्हणतात त्याला, नागिन झालेली 2 महिन्यापासून अंगार सुरू होती. 2 महिन्यापासून पहिल्यांदा रेकी दिली आणि रात्रभरामध्ये दुसऱ्या दिवशी ताईंचा फोन आला, ताई माझ्या 2-2.5 महिन्यापासून जी कायम अंगार माझ्या डोक्यामध्ये होती ती पूर्ण थांबली आहे. मला काय वाटलं सुरुवातीला, वा जादूच आहे. आपल्या हातात तर जादूच आली. पण जसा जसा अधिक 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 अभ्यास केला तेव्हा समजलं की नाही, कुठही जादू नाही, कुठही चमत्कार नाही. मला माहिती नव्हतं की अधिक यावर अभ्यास करण्याचा माझा बाकी आहे. मला या सगळ्या गोष्टी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, मला या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि मला या अध्यात्मशास्त्राचा प्रॉपर उपयोग कसा करतात ना हे शिकून घ्यायचं. म्हणजे श्री अधिकही तुझा अभ्यास बाकी आहे. माझा अभ्यास कमी होता, मलाही वाटलं चमत्कारच झाला गड्या, अरे वा. पण नाही, चमत्कार नाही. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला अज्ञान असतं किंवा आपल्याला माहिती नसते की हे का झालं, या मागचं कारण काय आहे, अशा प्रकारे कार्य का होतं, ऊर्जा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कशी जाते, हे सुद्धा विज्ञान आहे. येतो की नाही फोन? कुठून येतो? अमेरिकेमधून येतो तुमच्या मुलांचा फोन तुम्हाला? येतो ना? लहरीद्वारे येतो ना? येतो की नाही येत? इकडनं नंबर डायल केला की आपण कुठंही या जगामधल्या कुठल्याही व्यक्तीला बघू शकतो. आता बघू शकतो. आता सुद्धा आपल्या सेशनला बसलेले अनेक सदस्य कधी आपल्या महाराष्ट्रातील, संपूर्ण भारतातील आणि अनेकदा जे भारतीय सदस्य विदेशामध्ये गेलेले आहेत ते सुद्धा सेशनला बसलेले असतात. क्षणामध्ये तुमच्यापर्यंत भावना पोहोचतात की नाही? आता आपण एकमेकांना बघतो आहे तेव्हा फक्त न बघता ऊर्जा जाते, हो की नाही? तर हे जे काही आहे अणु आणि रेणूंचं विज्ञान जेव्हा समजलं तेव्हा ऊर्जेवरचा अधिक जास्त विश्वास बसला. आणि म्हणून याच विश्वासाने मी सगळ्यांना सांगते की हा चमत्कार, ही जादू आपल्याच आतमध्ये या ब्रह्मांडाने ठेवून दिलेली आहे. आपल्या आतमध्ये या ब्रह्मांडाने हे ऊर्जा ठेवून दिलेली आहे की या प्रकाशाचा, या दिव्य ऊर्जेचा घे तू शोध. तेवढा शोध घ्यायचा तेवढा घे आणि घडव स्वतःला, स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा कर ऊर्जेचा वापर. आणि म्हणून म्हणते की तुम्ही आणि मी आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला कुठेतरी ऊर्जेसोबत जोडण्याची संधी मिळाली, ती सद्बुद्धी झाली. किंवा आयुष्यामध्ये त्या अडचणी आल्या की त्या अडचणीमधून बाहेर निघण्यासाठी का होईना आपण ऊर्जेसोबत जोडण्याचा विचार केला. आणि आजचा दिवस तर काय, तर गौराईंचा.
समृद्धीचा. म्हणून मी असं म्हटलं आहे की ती समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये उतरवण्यासाठी आपण या ऊर्जेचा उपयोग करूया. समृद्धी काय आठवते? समृद्धी. समृद्धी म्हणजे काय? समृद्धी आणि सौंदर्य दोनही गोष्टी जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा समृद्धी बाहेरची सुद्धा, बाहेर जगामधील सुद्धा आहे ना, बाहेर जगामधील समृद्धी प्रत्येकाला समजली आणि अंतरंगामधील समृद्धी हे सुद्धा गरजेची आहे. आणि ऊर्जेसोबत जोडतो ना, तेव्हा दोनही ठिकाणी आपल्याला समृद्धी समृद्धी समृद्धीच मिळते. अंतरंगामध्ये सुद्धा आणि बाहेरच्या जगामध्ये सुद्धा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर या ब्रह्मांडामधून येणारी मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करायची आणि ग्रहण केलेली ही ब्रह्मांडामधून आलेली शुद्ध, प्रेममय, प्रकाशमय, चैतन्यमय ऊर्जा ग्रहण करून हिचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या विचारांवर नियंत्रण आणून योग्य प्रकारे विचारांना दिशा देऊन मानसिक विकार, चिंता, मद, मत्सर, द्वेष किंवा विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग करणे. आरोग्यशास्त्रानुसार, वैद्यकीय शास्त्रानुसार आज विविध होणाऱ्या शरीरांच्या आजारावर, मनासारख्याच शरीरांच्या आजारावर होणाऱ्या विकार नष्ट करण्यासाठी ऊर्जेचा वापर करणे आणि चक्र बॅलन्स करून भौतिक जगामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, नात्यांमध्ये सुधार, समृद्धी आणि सौंदर्य, चैतन्य वाढवण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. हे टेक्निक शिकून घेणे म्हणजे ऊर्जेसोबत जोडणे. या ब्रह्मांडामध्ये असलेली ही शुद्ध प्रेममय ऊर्जा आपल्याला फक्त ग्रहण करायची आहे. ही ऊर्जा आपल्या सातही चक्रांमधून प्रवाहित होणार. जशी प्रवाहित व्हायला लागणार तसं तुमच्या माझ्या आयुष्याला ही ऊर्जा संतुलित करायला लागते. जेथे कुठे आपल्या कुठल्याही कार्यामध्ये, आरोग्य असू दे किंवा बाह्य जगातील कार्य असू दे, जसं मी आता म्हटलं समृद्धी कुठची, सौंदर्य कुठचं, सौंदर्य आणि समृद्धी म्हणजे आपल्या अंतरंगामधील सौंदर्य, आपल्या अंतरंगामधील समृद्धी आणि बाह्य बाह्य शरीराचं सौंदर्य, त्याचप्रमाणे बाह्य जगामध्ये असलेली समृद्धी, दोनही गोष्टींवर काम करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. कोणाकोणाला आवडेल? कोणाकोणाला आवडेल? हात वर करा बरं. आज तुम्ही आहात, आज त्यापेक्षा अधिक सुंदर पुढच्या 40 ते 45 दिवसामध्ये गौराई सारखं सुंदर दिसायला कोणाला आवडेल? आवडेल ना? येस. तर ते गौराईंचं रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवा. आता तुम्ही बघता ते आणि 40 दिवसानंतर स्वतःला आरशामध्ये बघा. पण केव्हा? मी सांगते ते प्रोटोकॉल रेकी सोबत जुडून नियमित केल्यानंतर जर एका महिन्यामध्ये स्वतःमध्ये बदल जाणवला नाही ना, तर माझ्याकडे भरलेली फी परत घ्यायची. लाईव्ह सेशन मध्ये सांगते आहे, लाईव्ह सेशन मध्ये. ओके, फक्त नियम एवढाच की ऊर्जेसोबत जोडल्यानंतर फक्त 30-40 दिवस मी सांगते त्या प्रकारे मला फॉलो करा. आणि लाईव्ह चॅलेंज घेते आहे की परत देईल फी. आणि हे मी देऊ शकते कारण 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 माझा ऊर्जेवर विश्वास आहे. मी ऊर्जेचा तेवढा भरभरून अनुभव घेतलेला आहे आणि आपल्या सेशन मध्ये सर्व अनेक सदस्यांनी ऊर्जेचा भरभरून तसाच अनुभव घेतला आहे. आणि याच अनुभवाच्या जोरावर सांगते की हो, ही ब्रह्मांडी ऊर्जा तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना एवढी समृद्ध करते, एवढी समृद्ध करते ना, की फक्त आणि फक्त आपल्याला विचार करावा लागतो की मला काय हवं आहे. मी जे मागणार ना ते मला मिळणार. मी काय मागायचं कोण ठरवणार? मी ठरवणार. कसं मागायचं टेक्निक कोण शिकवणार? मी शिकवणार. काय मागायचं हे तुम्ही ठरवणार. ओके, एवढं विश्वासाने सांगता. खरोखर असं होऊ शकते का? तर हो, आपण जे मागणार ते आपल्याला मिळणार.
कारण तुमच्या आणि माझ्या विचारामध्ये एवढी क्षमता आहे की आपण जो विचार करू शकतो ते आपण मिळवू शकतो. ती मिळवण्याची क्षमता आपल्यामध्ये असते, जे आपण विचार करू शकतो. फक्त त्या दृष्टिकोनातून पावलं टाकावे लागतात, विश्वासाने पावलं टाकावे लागतात आणि ऊर्जेची सोबत घ्यावी लागते. का? कारण जेव्हा आपण ऊर्जेसोबत जुडलेलो असतो तेव्हा जेथे अडथळा, नकारात्मकता, कमीपणा आहे, ती सगळी नकारात्मकता, ते ब्लॉकेजेस, ते कमीपणा किंवा ज्यामुळे अडथळे निर्माण होतात ते सर्व ऊर्जा स्वच्छ करते, रिमूव्ह करते. रिमूव्ह करते, काढून टाकते. अगोदर आपल्या त्या आयुष्यामधील ऑब्स्टॅकल्स म्हणजे अगोदर आपल्या आयुष्यातील ऑब्स्टॅकल्स म्हणजे काय, तर ते अडथळे रिमूव्ह होतील, त्यावर कार्य होईल. आणि मग समृद्धी, सौंदर्य म्हणजे काय, तर दोनही ऊर्जावान स्थिती आहेत. दोनही समृद्धी म्हणजे सुद्धा ऊर्जा आहे की नाही, सौंदर्य म्हणजे सुद्धा चैतन्य ऊर्जा. सेम यावर कार्य होणार. म्हणजे काय, तर अगोदर नकारात्मकता नष्ट होणे आणि त्याच गोष्टीला सकारात्मकता, ऊर्जा मिळणे, प्रचुरता, समाधान, आकर्षणाची क्षमता आपली वाढणार. आकर्षण शक्ती, मॅनिफेस्टेशन, एखादी इच्छा मी पूर्ण करावी ही ब्रह्मांडाकडून मागण्याची, ती पूर्ण करून घेण्याची सायन्स आहे की नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे सायन्स आहे, हा शब्द सगळ्यांना समजते. पण आकर्षण शक्ती वाढवणे हा शब्द मात्र आपला छान मराठी मधला कोणाला कळत नाही. बऱ्याच वेळा लोकांना हा शब्द चुकीचा वाटतो, आकर्षण वाढवणे. आकर्षण शक्ती वाढवणे म्हणजे काय, तर मला जे हवं आहे ते मिळवण्याची माझी क्षमतेचा मी विकास करणे, माझ्या आयुष्यामध्ये प्रचुरता निर्माण करणे, समाधान निर्माण करणे, ही समृद्धीचं लक्षण आहे की नाही. आणि ही समृद्धी मिळवण्याचं, हे समृद्धी टिकवण्याची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये आहे. ती फक्त आपल्याला तो प्रकाशापर्यंत, त्या ऊर्जेपर्यंत, त्या चैतन्यापर्यंत, ते चैतन्य कसं मिळवावं यापर्यंत आपल्याला पोहोचावं लागते. मन शांती, ते तेजस्वीपणा, त्या आपला आभा मंडळ छान करणे म्हणजे स्वतःमध्ये सौंदर्य निर्माण करणे. तुम आपलं सौंदर्य कसं आहे, तर सौंदर्याची एक जर वेगळी व्याख्या केली ना आपण, तर माझ्या आसपास असलेल्या लोकांना, माझ्या आसपास असलेल्या लोकांना माझ्या असण्यामुळे आनंद, छान चैतन्यमय ऊर्जावान वाटणं, हे सुद्धा आंतरिक सौंदर्य आहे. अनेक वेळा चिंताग्रस्त असलेल्या व्यक्तींजवळ आपल्याला बसावं किंवा जास्त काळ थांबावं वाटते का, मला सांगा बरं. कोणाकोणाला आवडते? बघा, सगळ्यांनी नाही म्हटलं. मग मी जर चिंताग्रस्त आहे तर कोणाला आवडेल का? नाही. मला माझ्यामध्ये ती चैतन्य निर्माण करायचं आहे, ती ऊर्जा निर्माण करायची आहे, की माझ्या आजूबाजूला असणारं वातावरण सुद्धा चैतन्यमय, प्रसन्न, आनंदी व्हावं. हो ना. तीच ऊर्जा, ती आपल्या आतील चैतन्य, ते आतील सौंदर्य, आपला आभा छान स्ट्रॉंग करणे. जेव्हा आभा मंडळ स्ट्रॉंग असतं तेव्हा येणारे आजार सुद्धा आपल्यापर्यंत येत नाही, लवकरच ते बाहेर निघून जातात. जेव्हा आपण ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा आपल्या विचारांची दिशा बदलते. आपण जसं छान विचार करायला लागतो, कुठेतरी ते नकारात्मकता फ्लट आणि सकारात्मकता क्रिएट होते ना. येस. आता यायला लागलेत का जुने सदस्य, नकारात्मक विचारांवर खूप खूप ताबा मिळवलेला. मी असं नाही म्हणत की नष्ट झाले, पण ताबा मिळवलेला आहे. आणि जेव्हा आपण नकारात्मक विचारांवर ताबा मिळवतो तेव्हा काय होते, तर आपल्या आतमध्ये ते गुड हार्मोन्स क्रिएट होतात, चांगले हार्मोन्स क्रिएट होतात, ज्याला आपण म्हणूया की बाबा डोपामाइन, नंतर मग ऑक्सिटोसिन, असे जे हार्मोन्स आहेत कोणते, जे आपल्याला छान वाटावं, आनंद निर्माण करणारे.
प्रसन्नता निर्माण करणारे आपल्यामध्ये निर्माण होतात. आपलं चैतन्य अधिक अधिक छान वाढवतो. आपला मेंदू विशेष स्त्राव करतो सकारात्मक ऊर्जा क्रिएट करणारा. आपल्या आजारांना दुरुस्त करण्याचा स्त्राव आपला मेंदूच करतो. जसा ऊर्जेसोबत जुडल्याने आपल्या आतील तणाव कमी होऊन जातो, चिंता नष्ट होऊन जाते आणि मन शांत 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 व्हायला लागते. तसं आपल्या चेहऱ्यावरचं तेज आपोआप वाढायला लागते. होते ना? म्हणून ती समृद्धी आणि सौंदर्य कसं आहे ना, त्या त्या विषयानुसार सेशन घ्यावं असं मला मोठ्या प्रेमाने वाटते. आहे की नाही? आणि आज काय ते गौराई आपल्याकडे आलेले आहे, तर सौंदर्य आणि समृद्धी दोनही आपल्याकडे आलेले आहे. ते चैतन्य आज घरामध्ये आहे. किती छान वातावरण आज आहे. विघ्नहर्ताचा आशीर्वाद सध्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहे. किती ते एवढं बिझी शेड्यूल असूनही सगळेजण आज सेशनला आहेत. म्हणून तुमची किती कृतज्ञता मानावी. तुम्ही म्हणजेच समृद्धी आहात. आहे की नाही बरं? आणि जसा विचार तुम्ही आणि मी करणार ना, ते ते आपल्या आयुष्यामध्ये व्हायला लागतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन. मी जो विचार करणार तशी ऊर्जा माझ्या आजूबाजूला गोळा होणार. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय? तर त्या सर्व प्रवाहांना संचारित करणारी आणि केंद्रित करणारी ऊर्जा. म्हणजे काय? तर मी काय विचार करावा हे सुद्धा मला सुचवणारी. नकारात्मक विचाराला की अगं नाही, थांब, कट कर, सकारात्मकता क्रिएट कर, असं सुचवणारी ऊर्जा सुद्धा. किती किती बोलावं ऊर्जेबद्दल, किती किती बोलावं. समृद्धी जेव्हा आपण ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा आपलं मूलाधार चक्र स्थिर होतं. मूलाधार चक्र ऍक्टिव्ह होतं. तेव्हा स्वतःला स्थिरता येतं. आर्थिक स्थिरता, मानसिक सुरक्षितता मिळते. जेव्हा मूलाधार चक्र बॅलन्स होतं, मणिपूर चक्र बॅलन्स होतं, ऍक्टिव्ह होतं, तेव्हा आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि प्रगती वाढायला मदत होते. अध्यात्मशास्त्र असं म्हणतं. अध्यात्मशास्त्र असं सुद्धा म्हणतं की धैर्य, धडाडी, नेतृत्व करण्याची क्षमता स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो जेव्हा मणिपूर चक्र छान ऍक्टिव्ह व्हायला लागतं. जसं कसं ना ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपलं हार्ट चक्र ओपन व्हायला लागतं की आपले नाते संबंध छान व्हायला लागतात. आपण जेथे असतो तेथे प्रेम, समृद्धी आकर्षित व्हायला लागते. अशी ही ऊर्जा, असा हा आनंद आणि आत्मविश्वास हीच तुमची आणि माझी, आपल्या सर्वांची अंतर्गत शांती निर्माण करणारी ऊर्जा आहे. आहे की नाही? जेव्हा आत्मविश्वास वाढलेला असतो कुठल्याही व्यक्तीचा, आत्मविश्वास हा चेहऱ्यावर झळकत असतो की नाही? आपले डोळे हे आपल्या सोलचं प्रतिनिधित्व करतात असं आपण म्हणत असतो अनेकदा. माझ्या नजरेमध्ये भीती आहे, माझ्या नजरेमध्ये चिंता आहे, द्वेष आहे, ही माझी नजर सांगत असते. तोच आत्मविश्वास आणि अंतरंगातील शांती आपली शोभा वाढवते. जसं आज्ञा चक्र छान, सहस्त्रार छान ऍक्टिव्ह होते ना, जसं ते ऍक्टिव्ह होते तसं आता मी सांगितल्याप्रमाणे आत्मविश्वासाचं आणि विश्वासाचं, खरेपणाचं, प्रामाणिकपणाचं, करुणेचं ते तेज आपल्या चेहऱ्यावर, आपल्या डोळ्यामध्ये करुणा निर्माण होते. तो विश्वास निर्माण होतो. तुम्ही अनुभवसाल. आपण प्रत्येक जण अनुभवणार. तुम्ही थोडीशी हालचाल करा म्हणजे मला कळतं रेंज आहे. हा, येस. मला असं वाटतं तुम्ही स्थिर झाले की अरे तुम्ही एवढे स्थिर होताना हलतच नाही कोणी. तर जसं आपलं आज्ञाचक्र छान ऍक्टिव्ह होतं ना, तसं आपल्या चेहऱ्यावरचं तेज, ती झळाळी, डोळ्यामधील ती करुणा, प्रेम, अति छान ओज निर्माण होते आपल्या आतमध्ये. आपला ऑरा असा छान शुद्ध होतो. आपला आभा मंडळ मस्त तेजस्वी व्हायला लागते.
मग आपण काय म्हणतो, सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, सर्व काही भरभरून मला मिळत आहे. ऊर्जेने माझे ते द्वार ओपन केलेलं आहे. जेव्हा अनेक लोक असतात कायम तक्रार 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 करणारे असतात, कसे असतात, आपल्या सेशन मध्ये यायच्या अगोदर बऱ्याच वेळा अगोदर काय असते माहितीये का, तक्रार असते. कशाची माहितीये? माझ्याकडे पैसाच नाही, माझ्याकडे हेच नाही, तेच नाही, किंवा मी छानच नाही, माझ्यामध्ये आत्मविश्वासच नाही, मी चार लोकांमध्ये बोलतच नाही. अरे किती मोठ्या त्या कंप्लेंटी, हो की नाही? पण जसं कसं ना ऊर्जेसोबत जुडतं, तसं काय होते, तर अगदी ती सकारात्मकता वाढवते. एका महिन्यामध्ये तुमचे शब्द बदल होतात. काय? थँक्यू, थँक्यू युनिवर्स, थँक्यू, ही जादू होते. माझ्याकडे काय काय आहे ना, हे आपण शोधायला लागतो. आणि मी एवढं सांगते, अगदी 45 दिवसामध्ये सगळे स्वप्न पूर्ण होतील असं नाही म्हणत. पण मी एवढं मात्र सांगते, की आज जो काही प्रश्न आयुष्यामध्ये आहे, त्याला या 45 दिवसामध्ये तुम्ही आज आहात त्यापेक्षा पुढे निघाल. कदाचित तो प्रश्न तुम्हाला मोठा प्रश्न वाटणारच नाही, किंवा त्या प्रश्नाला सोडवण्याची क्षमता माझ्याच मध्ये आहे, ते तुमच्या आतमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होणार, किंवा एखाद्याचा प्रश्न मिटलेलाही असेल. अनेक प्रश्न असे आहेत की सेशन मध्येच मिटून जातात 45 दिवसामध्ये. पण एखादी गोष्ट मोठी असते, तर त्या गोष्टीला कालावधी लागू शकतो. तर नक्कीच ज्याला आपण म्हणू शकतो की ट्रान्सफॉर्मेशन, यस, ट्रान्सफॉर्मेशन एनर्जी आहे, की आपलं आयुष्यच ट्रान्सफॉर्म होऊन जातं. चेंज. आज माझा विचार आणि 45 दिवसानंतर माझा विचार. जेव्हा मी पहिल्या दिवसाचे व्हिडिओ दाखवते ना सगळ्यांना, तेव्हा सगळेजण हसतात. मी तसं बोलली होती मॅम, माझा तसा विचार होता. मुळात ते सगळे व्हिडिओ जे पहिल्या दिवशी आपण घेतो, ते सगळे माझ्या स्वतःसाठी असतात, की आपली बॅच घेत असताना ही बॅच कशा प्रकारे पुढे न्यावी. प्रत्येक बॅचची एक वेगळी मागणी असते. त्या मागणीनुसार आपल्याला त्या त्या बॅचला त्या त्या प्रकारे सगळ्या गोष्टींनी पुढे न्यावं लागते. तर त्यासाठी ते असते. पण जेव्हा मी माझी स्वतःची पहिल्या दिवसची आणि 40-45 दिवसानंतरची खूप फरक स्वतःमध्ये जाणवतो. कसा? शारीरिक, मानसिक, ऊर्जा स्वरूपामध्ये आणि अनेकदा आर्थिक स्वरूपात सुद्धा एकदम बदल जाणवतो. आत्ताच्या आठवड्यामध्ये आपण बोललो, अगदी आजारपणाने माझ्याच्याने उभं राहिला जात नाही. घरामध्ये केवढे मोठे प्रॉब्लेम सुरू आहे किती दिवसापासून. पण आता मी या 45 दिवसामध्ये स्वतःला क्रिएट केलं आणि मी स्वतःच्या व्यवसायाला सुद्धा सुरुवात केली. केवढं देणार ऊर्जा ही अपेक्षा होती. किती थँक्यू म्हणावे आपण ऊर्जेला, किती थँक्यू म्हणावे. फक्त धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जेव्हा लोक ग्रँडमास्टर होऊन जातात तेव्हा तर विचारूच नका. आर्थिक स्थितीच नव्हे, व्यक्तिमत्व सुद्धा बदल होऊन जातो. स्वतःचं बेस्ट व्हर्जन क्रिएट करणं, ऊर्जा वाढवणं. किती बोलावं ऊर्जेबद्दल. मी केला आहे माझी रिव्हर्स जर्नी. आज आहात त्यापेक्षा जर का पुढे एक प्रवास, विशेष प्रवासापर्यंत पोहोचला ग्रँडमास्टरच्या, तर आज आहात त्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होसाल. लहान याचा अर्थ काय? ऊर्जा स्वरूपात वाढ होणार आणि एनर्जी लेवल वाढणार, सौंदर्य सुद्धा वाढणार. हे सगळं सांगितलं जातं. याचा अर्थ असा नाहीये की प्रलोभन आहे. या, ऊर्जेचा अनुभव घ्या. माझ्यावर कशाला विश्वास ठेवायचा? नका ठेवू विश्वास. मी कोणालाच म्हणत की माझ्यावर विश्वास ठेवा. मी सांगते त्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही या, ऊर्जेसोबत जोडा, स्वतः अनुभव घ्या आणि 10 लोकांना सांगा. कारण असंच होत आहे. अनेक सदस्य जुडत आहेत. मीच कुठं अगोदर समोरच्या एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवणारी होती. अनुभव घेतला, मोठ्या प्रमाणात त्यावर चिकित्सक बुद्धीने अभ्यास केला. ओके. आणि मग समजलं की येथे काय मानसशास्त्र आहे, येथे काय विज्ञान आहे, आध्यात्मिक ऊर्जेचा कसा बरं वापर करायचा आहे. अनेक साऱ्या टेक्निक्स कुठेतरी स्वतःच्या त्या ब्रह्मांडाच्या कृपेने त्यावर काम केलं आणि तुमच्या समोर मांडले आहेत. बघा तुम्हाला आपल्या टेक्निक कशा वाटतात, करून तर बघा. आणि मी एवढं मात्र मोठ्या प्रेमाने सगळ्यांना सांगत असते, की अगोदर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल अनुभव घेण्यासाठी. आहे की नाही? पहिलं मेडिटेशन तुम्ही करसाल, पहिलं
पहिल्या मेडिटेशन पासून तुम्ही स्वतःमध्ये बदल अनुभव करसाल. ती प्रोसेस तुम्हाला कळेल की माझ्यासोबत काय होत आहे. एवढं मात्र मी सांगते. बस. अनेक मोठे सन्माननीय सदस्य असे असतात की फक्त मला फर्स्ट डिग्रीच करायची आहे असं म्हणून येतात, आणि ते कसे केव्हा ग्रँडमास्टर होतात ना त्यांनाही कळत नाही. ही आहे ऊर्जेची कमाल. ही आहे ऊर्जेची कमाल. आणि आता आयुष्य असतं, मलाच माहिती नसतं अनेकदा की माझ्या आतमध्ये काय ऊर्जा आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मी काय करायला हवं. डिग्री झाली, हे झालं, ते झालं, पण तुझ्या आतमध्ये केवढी ऊर्जा आहे ना, ती फक्त ऊर्जेला कळते की तुझं तुझं कार्य काय आहे. पण एवढं पुन्हा लक्षात घ्या की जे सगळे सदस्य आपण ऊर्जेसोबत जुडलेले असतो, किंवा जे सदस्य शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात, तुम्हीच ते निवडलेले सोल आहात की काहीतरी कार्य तुमच्या हातून होणार आहे. म्हणून या ब्रह्मांडाने तुम्हाला इथं या विचारांसह टिकवून तर ठेवला. जो अर्धा तास, 1 तास, 1.5 तासचा व्हिडिओ आहे, सेशन मध्ये तुम्ही टिकून आहात, याचाच अर्थ काय, तर कुठं तरी ते ऊर्जेने निवडलं आहे तुम्हाला आणि मला. आता सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये ऊर्जा येईल असं नाही. सगळेच जण ऊर्जेसोबत जुडतील, सेशन अटेंड करतील, पण नाही मॅम मला पुढे यायचंच आहे असं पण नाही. त्यासाठी प्रत्येक जण निवडलेला सोल असतो, आणि त्यासाठी प्रत्येकाला इंट्युशन्स येते. पुन्हा विचार येतो, पुन्हा तोच व्हिडिओ, पुन्हा तोच व्हिडिओ. जर काय तुमच्या समोर वारंवार ऊर्जेबद्दल काहीतरी माहिती येत आहे, किंवा वारंवार तुम्हाला काहीतरी संकेत मिळते, डोक्यात विचार येतो, मला बदल घडवायचा आहे, मला बदल घडवायचा आहे, मला मार्ग हवा आहे, किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत, आता किती सांगणार इथं. तर नक्कीच आता ती वेळ आहे. चला, नवीन बॅच सुरू होत आहे, 2 तारखेपासून या, जुळा. रात्री 8 वाजताचा वेळ आहे. मंजुश्री इन्स्टिट्यूट मध्ये आतापर्यंत जेवढे सदस्य जुडले आहेत, तर आतापर्यंत जुडलेल्या प्रत्येक सदस्यांनी येथे उत्कृष्टात उत्कृष्ट असा रिझल्ट घेतलेला आहे. अनेक वेळा कुठेतरी सोबत मिळाली असेल त्यांना माझी, काही प्रश्न सोडवायला, किंवा काही प्रश्न सोडवायला सोबतही मिळाली नसेल, होऊ शकते. एवढं मात्र तुम्हाला सांगते, एका लेवल नंतर तुम्ही अगोदर मला खूप फोन मेसेज करता, सुरूच कंप्लेंटी, सुरूच मेसेज, एक लेवल असते, ओके. पण एका वेळेनंतर मी वाट बघते तुमच्या मेसेजची, पण मेसेज येत नाही. आणि अचानक जर तुम्हाला चौकशी केली, तर तुम्ही काय म्हणता, मॅम आता ती क्षमता स्वतःमध्ये निर्माण झालेली आहे की आता माझ्या प्रश्नाचं सोल्युशन मीच काढते आणि त्यावर ऍक्शन घेते. आणि तेव्हा मला खूप आनंद होतो, कारण मी ती एक व्यक्ती असते, त्या व्यक्तीमध्ये तिचा आत्मविश्वास जागृत केलेला असतो. कसा, तर या ऊर्जेच्या मदतीने. म्हणून या ब्रह्मांडीय ऊर्जेचे खूप धन्यवाद की तो प्रकाश तुमच्या आतमध्ये आहे, माझ्या आतमध्ये आहे. माझ्या आतील प्रकाशाचा मी शोध घेतला आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये सर्वांगीण बदल घडवून आणला. तुम्ही तुमच्या आतमधल्या प्रकाशाचा शोध घ्या, त्या आतील ब्रह्मांडासोबत एकरूप व्हा, आणि तुम्ही सुद्धा स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. जेही काही प्रश्न असतील ते विश्वास ठेवा की ऊर्जा त्यावर मात करणार आहे, ती मिटवण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करणार आहे. आणि ही क्षमता निर्माण करून तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रकाश, किंवा इतरांचं दुःख हरण करणारे रेखी काय आहे, तर तुम्ही स्वतः तर ऊर्जावान होतात, पण तुम्ही इतरांना सुद्धा आशीर्वाद रूपी किंवा हिलिंग रूपी ऊर्जा तुम्ही इतरांना पोहोचवून त्यांच्या आयुष्यामधील दुःख, वेदनांचं ओझं कमी करू शकता. एवढी क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणारी ऊर्जा फक्त. थँक्यू, युनिव्हर्सने मला निवडलं, असं प्रत्येकाने म्हणा. असं प्रत्येकाने म्हणा की या ब्रह्मांडाने मला निवडलं. कारण दुसऱ्याच्या आयुष्यामधील जेव्हा एखाद्याचं काही दुखतं आहे, शारीरिक वेदना होत आहे, आणि तुमच्या 5 मिनिटाच्या हिलिंगने जर त्या व्यक्तीच्या शारीरिक वेदना कमी झाल्या ना, तर त्याला होणारा आनंद आणि स्वतःला होणारा आनंद शब्दात नाही वर्णन करता येत. जेव्हा एखादी व्यक्ती खूप टेन्शन मध्ये असते, खूप टेन्शन मध्ये असते, तेव्हा त्या व्यक्तीला 5 मिनिटाच्या हिलिंगनी ती व्यक्ती जेव्हा रिलॅक्स होते ना,
तो आनंद ना, जेव्हा अनेकदा, जे तुम्ही आता ग्रँड मास्टर्सला खूप मोठा अनुभव आहे, लोकांच्या आयुष्यामध्ये असा अटीतटीचा प्रसंग येतो, एखादी व्यक्ती प्रचंड रागामध्ये असते, किंवा एखादी व्यक्ती स्वतःला मला जगायचंच नाही असं म्हणून घरून निघून गेलेली असते. आता ही काय करेल काय नाही, खूप टेन्शन येतं. येतं की नाही? तेव्हा एक तुम्हाला एखादा फोन येतो की मॅडम आता हिलिंग पाहिजे आहे, व्यक्ती रागारागात निघून गेली आहे, काय होईल सांगता येत नाही आहे. फक्त तुम्ही 5 मिनिटाच्या हिलिंग नंतर जर का ती व्यक्ती शांत होते, तिची स्वतःला संपवण्याची इच्छा मिटून त्याऐवजी स्वतः छान जगण्याची इच्छा स्वतःमध्ये निर्माण होते, आत्मविश्वास निर्माण होते, जीवनाप्रती श्रद्धा, जीवनाप्रती एक आस्था निर्माण होते. त्या आत्महत्येच्या विचारांना तुम्ही त्या व्यक्तीच्या कट करून तेथे सकारात्मकता आयुष्याबद्दल क्रिएट करू शकता ना, तेव्हा तो आनंद तुम्हाला जेव्हा अनुभव घेतो तेव्हा समजते. ह्या सगळ्या गोष्टी शब्दात सांगण्याच्या नाहीये. आणि एक नाही, असे कित्येक उदाहरण आहेत की मॅम आम्हाला जगावंच वाटायचं नाही, पण आता मात्र भरभरून जगावंसं वाटतेय. कारण आतमध्ये ते चैतन्य, ती समृद्धी निर्माण झाली आहे, ते सौंदर्य निर्माण झालं आहे, या निसर्गामधलं बघण्याची ती नजर निर्माण झालेली आहे. किती बोलावं, किती सांगावं. बस एवढं सांगेल की या नवीन बॅचला जुडा. नवीन सदस्य जे असतील त्यांनी या हा नंबर आहे, नंबरवर संपर्क करा, किंवा फक्त व्हॉट्सअपला मेसेज टाका. प्लीज डायरेक्ट फोन करू नका. कारण सेशन सुरू असताना बऱ्याच वेळा फोन आला की आता जसं तुम्हाला डिस्टर्ब झालं असं डिस्टर्ब होऊ शकते, तर फक्त मेसेज करा व्हॉट्सअपला. एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल, तो जॉईन करा, किंवा या व्हिडिओच्या खाली सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली असेल, तो सुद्धा ग्रुप तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा, स्वतःचं चैतन्य वाढवा, समृद्धी मिळवा, आरोग्य संपन्न व्हा, व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा आणि आणि तुमच्या आतील आनंदाचा शोध घ्या. स्वतःच्या दुःखाचं निवारण करा. इतरांचं दुःख वेदना कमी करण्यासाठी तुम्ही माध्यम व्हा. एवढं सांगेल. या 2 सप्टेंबर पासून नवीन बॅच सुरू होत आहे. रात्रीची वेळ असेल 8 वाजताची. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. पुढील 2 दिवस अधिक ऍडमिशन प्रोसेस सुरूच राहील. कारण गौरी गणपती आहेत, अनेकांची गडबड आहे. मला बऱ्याच जणांनी मेसेज पाठवले, मॅम अगदी 2 तारखेचं सेशन नाही अटेंड करता येणार. काळजी करू नका. 3-4 तारखेपर्यंत आपण नक्कीच तुम्हाला बॅचमध्ये ऍड करू, ज्यांना यायचं आहे. तर मोठ्या प्रेमाने मी विचारते आहे, कोणाला काही शेअर करायचं आहे का? तर नक्कीच हात वर करा. काय वाटते ऊर्जेसोबत जोडल्यानंतर? स्वातीने पहिला हात वर केला होता. आज मीनाक्षी ताई शेअरिंग करणार पुन्हा. बोला स्वाती. हा, स्वाती नंतर मीनाक्षी. स्वाती, माईक माईक. सगळ्यांना संधी देते. हो हो, मीनाक्षी तुम्हीच. हा, तुम्हीच. नाही करू शकत आज? बरं बरं, काय हरकत नाही. हा, बोला स्वाती. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. मॅडम. हा. या ब्रह्मांडीय ऊर्जेशी मी 15 ऑगस्टला जोडली गेलेली आहे मॅडम. या ऊर्जेला जोडल्यानंतर मला खूप छान वाटलं. आणि मॅडम तुम्ही म्हणजे एक आत्मा किंवा सोल नसून एक देवदूत आहात. कारण तुमच्या आतमध्ये मी जे बघितलं, मी नाही शब्दात सांगू शकत. इतकं मला भावलं तुमचं सगळं हे सेशन मॅडम. आणि परवाची एक गोष्ट, गणपती आले त्या दिवशीची, बाहेर खूप पाऊस पडत होता. मला दुर्वांची खूप आवश्यकता होती. मला गणपतीला दुर्वा व्हायच्या होत्या. हम्म, आता काय करू, म्हटलं एवढ्या पावसात कुठे दुर्वा आणायला जाणार. तर माझे दीर ड्युटीवर असतात कधीच, त्या दिवशी नेमके ते दुर्वा घेऊन बाजारातून माझ्या घरीच आले. मला गणपती बाप्पाने अचूती दुर्वा दिल्या. मला खूप धन्यवाद वाटलं त्या ब्रह्मांडाचं मॅडम. आणि हम्म, तुमच्यामुळे हे सगळं सक्सेस झालं. माझ्यापर्यंत येऊन त्या गणपतीत पण दुर्वा दिल्या व्हायसाठी. खूप छान वाटलं मॅडम त्या दिवशी. पण परत अजून हम्म, एक अनुभव, मी मैत्रिणीच्या घरी गेले होते, गणपतीला दर्शनासाठी गेले होते. तर बिल्डिंगला होती lift त्यांच्या, जाते वेळी आम्ही लिफ्ट मधून गेले दोघं पण आम्ही. तर म्हटलं येते वेळी म्हणत नाही, मला पायऱ्या चढूनच खाली जायचं आहे. म्हटलं पायऱ्या उतरून खाली जायचं आहे बिल्डिंगच्या खाली. हम्म, तर माझे मिस्टर म्हणतात कशाला, लिफ्ट आहे ना, आपण लिफ्टनं जाऊच. सर नाही म्हटलं, मला चालत जायची इच्छा आहे, मी चालतच जाणार आहे. हम्म, आणि नाही म्हणाले चल लिफ्टनं जाऊ. आम्ही लिफ्ट मध्ये गेलो, लिफ्टच सुरू झाली नाही मॅडम.
आम्ही शेवटी खाली चालत आलो. काय त्या ब्रह्मांडाचं किती मानव मॅडम खरोखर. तर मग यानंतर छान. बोलायचं ना, तर नेहमी चांगलंच बोलायचं. ठीक आहे, तेव्हा तुमची इच्छा होती लिफ्ट मधून जायचं नाही, त्यामुळे हरकत नाही नाही. मला मॅडम काही खूप म्हणजे खूप छान वाटलं मॅडम त्या दिवशी. पण मला खूप असे अजून भरपूर अनुभव आलेत, मी तुमच्याशी शेअर करेन केव्हा तरी. नक्कीच, नक्कीच. खूप थँक्यू छान, मॅडम. खूप छान. खूप स्वतःमध्ये धन्यवाद. काय बदल वाटतो स्वाती? स्वतःमध्ये माझं मिस्टरच मला म्हटले, स्वाती तुझ्या चेहऱ्यामध्ये बदल वाटतो, तू खूप वेगळी वाटायला लागलीस आता. 4 दिवसापूर्वीची घटना आहे मॅडम. तर बोलतात पहिल्या सगळे हसत वगैरे असतेस, दमत नाहीस, नुसतं काम करत राहतेस, काय बदल झाला? मी म्हटलं काय माहित कशानं झाला. तर नाही म्हणतात, त्या रेकीशी जुडले, ब्रह्मांडाशी जुडलेस म्हणून तुझ्यामध्ये बदल झालाय असे बोलतात मॅडम. खूप सुंदर, खूप छान. धन्यवाद मॅडम. तुमचे धन्यवाद, त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद, रेकीचे धन्यवाद मॅडम. स्वातीताई, कुठून आहात तुम्ही? रोहा रायगड मधून आहे मॅडम मी. रोहा. रायगड, बापरे. आपल्या नेहा आहेत रायगडच्या. रायगड बरोबर ना? रायगडच्याच आहेत ना कोकण मधल्या नेहा? गाव कुठलं माहित नाही मॅडम. आमचे आंबे तुमच्याच इथून येतात ना? हा. हो आंबे आंबे तुमच्या रायगडचा आंबा असतो ना? हा, हो हो. हा. मग तिथूनच आहेत. तिथूनच आहेत. देवगड, देवगड त्या नेहा देवगडच्या आहेत. मी रोह्याची आहे मॅडम, रोह्याची. अच्छा, अच्छा, अच्छा. रोहा. बघा, धन्यवाद छान. मॅडम. थँक्यू. त्यांनी कुठेतरी विश्वास ठेवण्यास, तुम्हाला कुठेतरी एक युट्यूबचा व्हिडिओ पाहिला, तुम्ही विश्वास ठेवला आणि आयुष्य बदललं आहे. आणि मी काय केलं, दुर्वा दुर्वा मला बाप्पांनी मागवून दिल्या. असं झालं बरोबर. होतं की जसं मी काय म्हटलं की तुमच्या आतील ते मॅनिफेस्ट करण्याची क्षमता वाढली. इच्छा, मी जे बोलणार ते घडणार. हे जे आहे ना, इच्छा शक्ती, की मी ते, मला जे हवंय ते मी तिथून घेणार या ब्रह्मांडाकडून, तेच होणार. ही क्षमता जी आहे ना ती वाढली आहे. तर ते हे विज्ञान आहे सगळं. काही हो म्हणजे ते मॅडम. नाहीये. तुम्ही तुमच्या आतील ऊर्जेचा शोध घेतला, एवढं लक्षात घ्या. मॅडम ओके. आणि मी हा मेडिटेशनला बसल्यानंतर मला साईबाबा दिसतात सारखे, परत बुद्ध दिसले, ज्ञानेश्वर महाराज दिसले, की त्याने ब्रह्मांडाची ऊर्जा आहे मॅडम खरोखर. हे काही खोटं नाही, काही नाटक नाही, काही नाही, हे सगळं सत्य आहे, ब्रह्मांडाची ऊर्जा आहे ही. सत्यच आहे, सगळं सत्य आहे, असत्य काहीच नाही. खूप छान, खूप धन्यवाद स्वातीताई, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नेक्स्ट कोणाचे नाव घेऊ? डायरेक्ट? ओके, डायरेक्ट नाव घेऊ. अनुभव शेअर करायचे आहेत. अर्चनाताई, तुम्ही नवीन आहात, प्रश्न 5 मिनिटांना विचारू घेते मी. कोणाचे घेऊ? ओके, बोला. वैजयंती, वैजयंती नंतर सुलभा राणे, नंतर मग हर्षदा. ओके. हा, आज कमी सदस्य हजर आहेत. नंतर सुषमा. तुम्ही तुमचा सिरियल लक्षात ठेवा. नंतर बीना, जो व्यवस्थित जो दिसतेय मला. हा, व्हिडिओ सुरू करा सर्वांनी, म्हणजे मला कळेल. माईक सुरू. आत्मा नमस्ते. बरोबर, मी लपत होते तेवढं तुम्ही बरोबर हे करता. लपत का होत्या ते सांगा आता पहिले. नाही, ब्रह्मांडाला जुडल्यापासून खूप प्रगती झाली मुलांमध्ये, माझ्यामध्ये आणि घरामध्ये पण खूप व्यवस्थित चाललेलं आहे. आणि माझ्या इच्छा तर पूर्ण झालेल्या आहेत बऱ्यापैकी. तिसरी इच्छा आता पूर्ण होते पुढच्या महिन्यात. त्याच्यामुळे ब्रह्मांडाचे तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. हा, खूप आणि खूप सगळ्या धन्यवाद. इच्छा अशा पूर्ण होऊन राहिल्या की सध्या मात्र इन्कम थांबवलं तरी पण पैसे सगळं सुरू आहे. हो की नाही हो वैजयंती? हो हो मॅडम, उलट ब्रह्मांडाने जास्त दिलं मला. विचारतच करते म्हणजे बसून आहे तरी पण चालू झाले. खूप सुंदर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचे नक्की. आणि ब्रह्मांडाचे खरंच धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. येस, सगळं छान होणार, अधिकही छान होणार. सुलभाताई, सुलभा, पहिले सुलभा, त्यानंतरच पुढच्या. हा, माईक सुरू झाला, माईक सुरू झाला होता.
तुम्ही पुन्हा बंद केला. 1 सेकंद, 1 सेकंद, 1 सेकंद. तुम्ही पुन्हा बंद केला. चला करा, आता होतो तो सुरू. हा झालं. झाला झाला. हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. हं. मी रेकीमध्ये मे महिन्यामध्ये जॉईन झाले. युट्यूब मध्ये बघून रेकीमध्ये जॉईन झाले आणि आता मी ग्रँड मास्टर शिकत आहे. तर मला रेकीमध्ये जॉईन झाल्यापासून भरपूर अनुभव, मला स्वतःला भरपूर अनुभव आलेत आणि आता माझे भरपूर चेंजेस झालं, भरपूर चेंजेस झाले आणि आता मी माझ्या मिस्टरांना पण ह्याच्यामध्ये आणलं. माझं कुटुंब ध्यानी कुटुंब व्हावं असं मला नेहमी वाटायचं. त्यामुळे माझ्या मिस्टर 27 वर्ष मी प्रयत्न करायचे अध्यात्मामध्ये येण्यासाठी, कारण मी अध्यात्मामध्ये पहिल्यापासून होती. रेखी पण मी 2 डिग्र्यापर्यंत शिकलेली होती. त्यामुळे रिटायरमेंट झाल्याच्या नंतर मला वाटलं आता रेखीमध्ये आपलं पूर्ण करावं म्हणून त्यासाठी मी ते परत जॉईन झाले युट्यूब मध्ये बघून मॅडमचं. आणि मग 27 वर्ष मिस्टरांना प्रयत्न करून येत नव्हते, पण आता ते रेखीमध्ये आल्यावर काय जादू झाले आणि ते रेखी जॉईन केलं त्यांनी आणि 3 डिग्री पण त्यांनी कम्प्लीट केले. आणि त्यांना भरपूर प्रॉब्लेम होते. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम होता, परत त्यांना डायबिटीस असे भरपूर प्रॉब्लेम होते. एक हात हलायचा, तर ते रेकी जॉईन झाल्याच्या नंतर त्यांचा हात हलायचा 90% पर्यंत कमी झाला. कधीतरी मधून हलतो आता, तर पूर्ण म्हणजे भरपूर चेंजेस झाले त्याच्यात. परंतु चालताना असं तोंड उघडं टाकूनच चालायचे. मी नेहमी म्हणायचे माझ्याकडे चालताना तोंड उघडे टाकून चालू नका, बंद कर, नेहमी बोलायचे. आता ते सगळं बंद झालं. असं टाचावर चालायचे, ते पण आता व्यवस्थित चालतात आणि एकदम फ्रेश झालेत आता. आणि खूप फरक झाला त्यांच्यामध्ये. त्याच्यात म्हणून मी म्हटलं मॅडमला सांगूया, भरपूर फरक झालाय त्यांच्यामध्ये. आणि मी माझ्या मुलाला पण हे केलं, जॉईन केलं, कारण मी बोलत होती की व्हावं म्हणून. पण मला मुलं 6ची बॅच पकडल्यामुळे आणि त्याला झोप कंट्रोल होत नव्हती, त्यामुळे त्याने शक्तिपात घेतला आणि मग बँगलोरला त्याला जावं लागलं. त्याच्यामुळे तो हे झालं, पण पुढे तो करेल. थोडं म्हटलं थांबू दे, नंतर करता येईल. आणि रेखेमध्ये आल्याच्या नंतर मला तर आता परवाच एक अनुभव आला की माझा ऍक्वागार्ड बंद झालं. 1 मिनिट, 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. रुपाली चव्हाण, तुमचा माईक बंद करा बरं. मागून आवाज येत आहे आणि माझ्याच्याने पण बंद होत नाहीये. मी रुपाली चव्हाण, म्यूट करा स्वतःला. हा, आता बोला तुम्ही सुलभाताई. हा. परवाच्या दिवशी ऍक्वागार्ड बंद झालेलं, तर मला पाणी भरायचं होतं, अर्ध मडकं होतं. तर मी ओतून टाकलं पाणी, म्हटलं फ्रेश भरूया पाणी. बघताय चालू करते तर चालूच होईना ऍक्वागार्ड. मग मी 2-3 वेळा बटन बंद परत चालू केलं तरी होईना, नुसतं लाल बटन बघ बुक 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 व्हायचं. नंतर म्हटलं आपण आता रेकी देऊया, मग रेकी दिलं मी. रेकी दिलं, 5 मिनिटं रेकी दिलं, तरी होत नव्हतं. म्हटलं जाऊ द्या, आपण आता त्याला बोलूया, सर्व्हिस असतं ना ते ऍक्वागार्डचं, त्याला बोलूया. त्याला फोन लावला तर तो होतो मी मॅडम गावाला आहे, मी उद्या येतो म्हणून. म्हणजे ठीक आहे, आता नळाचंच पाणी प्यावं लागेल म्हणून परत गेली. बघते तर ऍक्वागार्ड चालू झालं. म्हणजे रेकीने ते काम केलं माझं. ते मला खूप बरं वाटलं. अरे वा म्हटले मस्त आपल्याला दुरुस्त करू हे मी. आणि झालं माझं. आणि गावाला पण मी एका माडाच्या झाडाला रेकी दिलेलं, तो पण माड अजून व्यवस्थित आहे, चांगला आहे, हिरवागार अजून आहे, कारण तेव्हा मी 2nd डिग्रीला होती, तेव्हा मी रेकी दिलेलं. तर ते म्हणजे असे रेकी काम करते आपले, पण आपण कंटिन्युशन ते करायला पाहिजे. प्रॅक्टिस करा. मॅडमने सगळं सिस्टमॅटिक करून दिलेलं आहे, फक्त आपण ते करायला पाहिजे. मेडिटेशन मेडिटेशन आणि एवढं अफर्मेशन देऊन मॅडमने छान केलंय ना. आपलं फक्त आपण प्रयत्न केलं ना तर आपल्याला अनुभव येतात. जसं जसं आपण मेडिटेशन वाढवतो तसं तसं आपली चक्र शुद्धी होतात आणि तसं तसे आपल्याला अनुभव येतात. आपल्यामध्ये ताकद येते. आता मला असे आतून बाहेरून आपण मी बोलायचे नाही, पण आतून असे विचार यायचे, पण ते पण आता बंद झाले. आणि असं वाटतं की आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, ही आतून ताकद निर्माण झाली आहे. आणि आपल्याला असं आता भीती वाटत नाही. आता मॅडम पण आहेत आपल्या बरोबर, फ्रीली मॅडम बरोबर बोलू शकतो आपण. आणि आहे आपल्याला सपोर्ट, आणि ब्रह्मांड एवढं आहेच आपल्याला. आणि पहिल्यापासून मला तर ब्रह्मांडाने खूप दिलंय. मी गोळ्या कधी अजूनपर्यंत घेतल्या नाहीयेत. मी ब्रह्मांडाच्या जीवा म्हणजे त्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेवरच जगते. त्यामुळे मला त्याचा भरपूर अनुभव आहे. विश्वास आहे, विश्वासाने सगळ्या गोष्टी होतात. विश्वास ठेवल्यावरच आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. काय काय मी आता बघते तर आजाराचे लोक रिपिटेशन बोलत असतात.
अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. सतत सतत आजाराचं जर चिंती परत येई घरात, जर आपण सतत सतत आजाराचं बोललं तर ते आपल्याला येणार. म्हणून अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. चांगलं मॅडमने व्हिडिओ तयार करून दिले, जेवण करताना व्हिडिओ लावायचे, ते ऐकायचे. त्याने आपल्या म्हणजे आपलं चेंजेस होतं, विचारामध्ये चेंजेस होतात. आणि आता ग्रँड मास्टर आल्याच्या नंतर ऊर्जा लेवल वाढलं. म्हणजे आता मी गणपतीचं म्हणजे पहिल्या दिवशीचं जेवण करायला मला दरवर्षी 2 वाजायचे जेवण, कारण मोदक करायचं, अळवडी करायचे, बाकी सगळं करेपर्यंत मला 2 वाजता मी जेवायचं. आज ह्या वर्षी माझं 1 वाजता जेवण झालं, म्हणजे माझ्यामध्ये ऊर्जा वाढली असं मला वाटतंय. 1 वाजता माझे सगळे मोदक बिदक सगळं कम्प्लीट झालं. म्हटले वा, मॅडमला सांगायला पाहिजे तेवढं माझी ऊर्जा वाढली म्हणून. असं खूप फरक होतात. अजून मला तर आध्यात्मिक मध्ये माझं ते आहे, ते आता मी ग्रँड मास्टर झाल्यापर्यंत आतलं जे सुख आहे ना, ते अप्रतिम आहे. ते ज्याचं त्याला अनुभवायचं असतं. ते खूप अनुभवायला सुरुवात झाली आहे माझी. माझ्यामध्ये भौतिक, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक खूप प्रगती होणार आणि झाली आहे. आणि मॅडमचे खूप खूप धन्यवाद, ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद. आणि मला भरपूर दिलाय. आणि ह्याच्याकडे मॅडममुळे मी अजून अजून पुढे पुढे जाऊन जो आस्वाद आहे, तो अनुभव आहे, तो आता घेतेच आहे सध्या, मी अजून घेईन असं मला विश्वास आहे त्या ब्रह्मांडावर आणि मॅडमवरती. त्यामुळे मॅडमचे मी खूप खूप ऋणी आहे. आणि माझ्या मिस्टरांना पहिलं त्यांनी हे केल्याबद्दल मी खूप खूप ऋणी आहे. कारण मला त्यांना करावं लागलं असतं, ते माझं एक पार्ट आता ते स्वतः करतात. ते त्यांची प्रॅक्टिस, आणि पण त्यांनी सिरियसली घेतलं. भरपूर मेडिटेशन करायचे, ते खूप मेहनत घेतायत, ते करतायत मेडिटेशन, त्यामुळे त्यांना रिझल्ट आला. त्यांचं ते गावी होते तेव्हा म्हणतात माझं चक्र असं गोल गोल फिरलं पाठून, म्हणजे आज्ञा चक्र, आवाज आला टर्कन. आणि त्याच्यानंतर त्यांच्या हाताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. असं मग ते केल्याने होतं, केल्याशिवाय होत नाही. आपण थोडंसं करून नाही भागत, भरपूर करावं लागतं. मेहनत भरपूर आहे, करायला केलं तर सगळं मिळणार. आणि ब्रह्मांडात येतं ह्याच्यावर विश्वास ठाम पाहिजे. आणि मिळतच, हंड्रेड बरोबर. पर्सेंट 100%. आणि सुलभाताई, मेहनत म्हणजे काय, तर डोळे बंद करून बसावं लागते बाबा, एवढी मेहनत करावं लागते. हो, तेवढं तर कळलंच पाहिजे ना, त्याशिवाय काय मेहनत होत. काय आहे सगळ्यांना सांगा ना, मेहनत काय आहे. मेहनत अशी आहे की एका जागेवर डोळे बंद करून बसणे, ही मेहनत आहे. आणि रेडीमेड तयार करून दिलेले आहेत मेडिटेशन सगळे. फक्त अफर्मेशन पण आहे, त्या अफर्मेशन मध्ये भरपूर ताकद आहे. त्यानेच सगळं चेंजेस होणार. मी ते मेडिटेशन केलं ना, तर भरपूर चेंजेस होतात. म्हणजे आपण असं वेस्टेज टाइम घालवण्यापेक्षा मेडिटेशन करावं आणि आपली प्रगती करावी, आपण पुढेपर्यंत जाऊ शकतो. एवढे ब्रह्मांड आणि मॅडम मध्ये ताकद आहे, मॅडम करू शकतात सगळं. आणि अनुभव पण येतात, असं नाही अनुभव येत नाही, अनुभव येतात आपल्याला. ते मेन आहे, अनुभव येतात. आणि इंट्युशन पॉवर पण वाढते, पटापट आठवतं आता कुठे ठेवलेलं. खूप खूप चेंजेस आहे. खूप अजून छान. पण होईल, अजून मला बघायचंय, भरपूर अनुभवायचंय. थँक्यू थँक्यू मॅडम, थँक्यू ब्रह्मांड, खूप खूप छान. भरपूर अनुभव घ्या. आता तर ग्रँडमास्टरचं पहिली पायरी झाली आहे, हो ना. अधिक हो, अधिक पुढे पुढे जाणार आहे आपण. खूप छान सोल लेवल पर्यंत स्वतःची डेव्हलपमेंट करणार आहे. छान, आनंदी आनंद सर्वीकडे. सुलभाताई, खूप खूप धन्यवाद. मॅडम मध्ये ताकद आहे, नाही ती ब्रह्मांडातच ताकद आहे. मी काय एक फक्त माध्यम आहे तुमच्यापर्यंत ऊर्जा पोहोचवण्याचं, आहे की नाही. पण तरीही तुम्ही मात्र तो मान सन्मान आणि जे प्रेम देता त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. एवढं मात्र नक्की की मी पण एक तुमच्याच सारखी आहे. मी जे करू शकते ते आपण प्रत्येक जण करू शकता. थँक्यू. तुमची घेण्याचा भाव जेवढा असेल तेवढं तुम्हाला मिळतं. हर्षा वाकोडे, त्यानंतर सावंतताई, नाही त्यानंतर त्यानंतर शेवटी सावंतताई, शेवटी हा त्यांचा नंबर नंतर आहे. हा, बीना आहे मला वाटते, हर्षानंतर बीना आहे, हो ना. बोला हर्षा, आत्मा नमस्ते मॅडम. बोला. मला मलाही म्हणजे जेवण वगैरे बनवताना तुमचेच व्हिडिओ बघत असते. आता खूप आवडही निर्माण झाली आणि कधी मी डोळ्याने बघितलं नव्हतं तसं. म्हणजे ते चित्र, मेडिटेशन करताना ऊर्जा काय असते ते, सफेद लाईट वगैरे कसं ते सर्व आता दिसायला लागलं. कधी म्हणजे आपण डोळे बंद केलेले नव्हते, पण आता ते अनुभव आले. जरा खूप छान आनंदी वाटलं. सकाळी आंघोळ करताना तर चक्क सप्तशृंगी माता डोळ्यासमोरच आलेली. इतकं छान तेज होतं चेहऱ्यावर देवीच्या. 2 मिनिट मी बघतच राहिली आणि नंतर खूप आनंद झाला.
आणि माफीचा तो क्षमा माफीचा व्हिडिओ बघितला आणि यांना मी घरी आल्यावर थोडं झालेली यांचं बोलणं चालणं रात्री थोडं तर माफी पण मागितली त्यांनाही खूप आनंद झाला. कधी नव्हे की बायको माफी मागते. आणि तुमचं म्हणजे थर्ड सेक्शनचं जे पेमेंट केला आणि लगेच जे मी सांगितलं होतं ना यांचं 2 महिने झाले पेमेंटच होत नव्हता त्या दिवशी मी तुम्हाला फोन साठीच करणार होती पण लगेच रात्रीच मेसेज आला की अर्धा तरी झालाय म्हणून असं. तो एक आनंद वेगळाच होता की काहीतरी म्हणजे आहे शक्ती आहे आणि आपल्याला ती म्हणजे जाणवत आहे असं आपल्यामध्ये. नक्कीच. येस. धन्यवाद सगळे मॅडम खूप आर्थिकतेचे खूप प्रश्न धन्यवाद सॉल्व्ह खूप खूप होणार, धन्यवाद. काळजी करू नका. हो. आर्थिकतेचे प्रश्न सगळ्यांचे सगळे सॉल्व्ह होणार. कोणाचं हा अगदी लगेच होईल, कोणाला थोडासा वेळ लागेल, पण प्रश्न मात्र मिटणार एवढं मी सांगते. मी सांगते काय ते मी येऊन राहिलं तोंडामध्ये, या ब्रह्मांडाची कृपा आहे आणि त्या ब्रह्मांडावरचा विश्वास आहे ना, म्हणून ते मी तुम्हाला सांगते, बस बाकी काही नाही. नाहीतर तो मी म्हणजे अहंकाराचा नाहीये, एवढं लक्षात घ्या. तो हा मी म्हणजे अरे तुम्ही ऐका ना आमचं, अरे ते ऊर्जा कशी सोबत येते, असं तो कळकळीचं आहे. एवढं समजून घ्या थोडस. आणि हा हर्षद मिस्टरांची लगेच माफी मागली अशी माफीचा व्हिडिओ मागल्यानंतर डायरेक्टच माफी मागली पाहिजे असं काही नाहीये. हा, मी एवढं सांगते हा सगळ्यांना. हा मनात मागा. आता जेथे बाबा समोरचे लोक माफी मागल्यामुळे आपल्याला वेगळी वागणूक देऊ शकतात असं वाटते, मनातल्या मनात हा माफी मागा आणि माफ करा, डायरेक्ट जाऊ नका. ओके. अच्छा हा हा हरकत नाही, त्याला हरकत नाही. बरोबर ना. बऱ्याच वेळा असं वाटते बऱ्याच जणांना, मॅम मग काय आपण पूर्ण व्हिडिओ ऐका, त्याच्या नोट्स काढा आणि थोडंसं पुढे जा, मग तुमच्या लक्षात येईल की जाऊन पाया पडून माफी मागण्याची गरज नाहीये. अंतर्मनामधून माफ हा करा, माफी मागा. ओके, सोल लेवलवर करा. हो हो थँक्यू हर्षा. आत्मा थँक्यू नमस्कार. थँक्यू थँक्यू. त्यानंतर बिना, धन्यवाद. त्यानंतर सावंत. हा, नवीन लोकांना थोडीशी संधी देत आहे आज. बोला बिना. करुणा बोलायचं आहे असेल तर हात वर करून ठेवा, करुणा ताई. आत्मा कोणी बोल, नमस्ते ताई. आत्मा नमस्ते बोला. फक्त व्हिडिओ एका जागेवर ठेवून बोला, हा मोबाईल हा एका जागेवर. हा हा, ओके. ओके आहे, एकदम ओके. तर व्हिडिओ बंद, हा बंद करा. बोला बोला बिना, बोला. हा, तर त्या दिवशी ना गणपती स्थापना, पहाटेच गणपती बसतो आमच्याकडं. हा मुलाच्या हातनं स्थापना करतो. त्यांनी इकडं स्थापना झाली गणपतीची आणि मी नैवेद्य तयार करत होते आणि सोलर पावसामुळे सोलरचं काही पाणी तापत नाही, त्यामुळं गॅसवर मुली करता धाकट्या पाणी ठेवलं होतं आणि तिला म्हणते मी की पाणी तू उतरू नको, मी तुला देते बादलीत ओतून पाणी, तू घेऊन. ती म्हणली नाही मम्मी मी घेते, तू नैवेद्याचं करते ना, मी घेते ओतून. तिने ते पातेलं दोन्ही कपड्यांनी धरून घेतलं, बाथरूम पर्यंत गेली आणि तिथंच तिचं ते पाय निसटला आणि पूर्ण उकळलेलं पाणी होतं. तिला केस धुवायचे होते त्या दिवशी आणि ते पूर्ण पाणी तिच्या अंगावर पडलं. तर हा इतका मोठा जबरदस्त अनुभव आहे. आणि म्हणजे त्यावेळेस गणपतींनी, रेखीने आणि स्वामींनी तिला इतकं वाचवलं, इतकं उकळलेलं पाणी त्या अंगावर तिच्या पडलं आणि मी थोडी ओरडले पण रडायला पण आलं मला, हे काय झालं म्हणून. आणि आता वाटलं हिला अंगावर फोड येत आहेत का काय होतंय, इतकं म्हणजे घाबरून गेले आम्ही घरात सगळे. आणि एक अर्धे तिला म्हणजे गार पाण्याने वगैरे हात पाय ते तिचे धुतले, तिला थोडं बसवलं, मग थोडे अर्धा तासाने आम्ही बघितलं पण तिला एक कणही कुठं अंगावर काहीही झालं नाही. एक लाल जे होतं का नाही पाणी पडल्यावर वगैरे वाफ बसल्यावर, तसं लाल डाग सुद्धा तिच्या अंगावर शरीरावर कुठंही उठला नाही. खूप छान. खूप म्हणजे खूप मोठा अनुभव हा. आम्ही सुद्धा इतका आश्चर्य झालो ना की हे कसं असं म्हणून. आणि जेव्हा ते फरशीवर पाणी पडलं होतं तर असं त्यातनं वाफा सुद्धा निघत होत्या भरपूर. आणि म्हणलं हिला ब्रह्मांडाला धन्यवाद माना, बस ब्रह्मांडाला ब्रह्मांडाचे धन्यवाद धन्यवाद. माना. होय. असं कुठलाही जर अटीतटीचा प्रसंग आला ना, तर मी सगळ्यांना सांगते, नाव नाही घेत पण हो. जेवढे सिम्बॉल आपल्याकडे आहे ना, त्या सिम्बॉलचं रेखांकन करा आणि ती जागा क्लीन हा करा. पुन्हा सिम्बॉलचं रेखांकन करा आणि एनर्जी द्या.
ओके, बघा हो काहीच होत नाही. आणि आपली जी ट्रीटमेंट आहे ती करा, पण एवढं मात्र ते अगोदर करा. बघा तुम्हाला कसा रिझल्ट येतो तर. हो असं तर कोणासोबतच होऊ नये, पण अचानक जर असं काही झालं तर. पण छान आहे, व्यवस्थित काहीच नाही तिला झालं, काही म्हणजे काहीच नाही झालं तिला. छान, खूप मस्त, बहुत बढिया. थँक्यू, थँक्यू. आणि बिना स्वतःमध्ये काय बदल वाटतो रेकीला आणि जोडल्यापासून? आता मी माझ्यात तर खूप बदल झालाय. पहिली इतकी मी नर्वस राहायचे, घरातली जरा टेन्शन मध्ये, म्हणजे खूप विचार वगैरे डोक्यात घेऊन बसायचे. आणि खूप म्हणजे मला असं म्हणजे थोडे बाहेरचे पण म्हणायचे माझ्या चेहऱ्याकडे बघून की काय कशाचं टेन्शन असतं तुम्हाला, एवढे नर्वस का असतं, असं मला बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं. पण मी जशी जॉईन झाले ना, हं. तशी मी ती म्हणजे माझे पूर्ण जे विचार होते ते सगळे निघून गेले. मी टेन्शन फ्री झाले एकदम. आता म्हणजे कुठलेच माझ्या डोक्यात विचार राहत नाही. सगळं ब्रह्मांडावर सोपवून दिले, परमेश्वरावर. आणि कंप्लेंट कमी छान झाल्या? अनुभव येतात. खूप खूप धन्यवाद. कंप्लेंट अं? कमी झाल्या? कंप्लेंट कंप्लेंट भरपूर होत्या, त्या कमी झाल्या? हा. थोडे कमी होत गेले. नक्कीच, हॅलो पूर्ण कमी प्रीती. होणार. येस, पूर्ण कमी होणार. अभिषेक आहे ना? हो. आणि इकडं माहेरी आले ते भाच्याचा मुलगा पण आजारी आहे ना, हं. त्याला निमोनिया झाला. आता हॉस्पिटलमध्ये असतो आज मी. पण मी त्याला हं. इथं आल्यावर मी सकाळी तुम्ही जसं सांगितलं तसं मेडिटेशन करून त्याला त्याच्या सिम्बॉल करून त्याला रेकी दिली. पण बऱ्यापैकी त्याला आता म्हणजे बरं आहे आता. म्हणजे भरपूर ताप वगैरे असायचा, तर थोडा आता कंट्रोलमध्ये आहे थोडं. खूप छान. नक्कीच. लंग्स क्लीन पण करा त्याचे, पडला छान फरक थोडा सिग्नल काय. द्या. मागून पुढून लंग्सला निमोनिया येतं. आणि बरं. हं, छान. थँक्यू. थँक्यू बीनाताई. थँक्यू. आज गडबड आहे सगळ्यांची, थँक्यू. थोडीशी घाई आहे. सावंतताई हो आहात का तुम्ही हो. हजर? सावंतताईंना एक संधी आणि मग आपण पुढे जाऊया. ओके, एक छोटंसं मेडिटेशन घेऊन सगळ्यांना सुट्टी देऊया मग. हा 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 हा, डायरेक्ट सुरू करा सावंतताई. आत्मा नमस्ते. माईक आत्मा सुरू. नमस्ते मॅडम, माझ्याकडे आज जरा घाई आहे, मी नेक्स्ट टाइमला मी बोलेन. नक्की, चालेल? नक्की, नक्की. येस, आमच्या हा. सगळ्यांनी तुमच्या नैवेद्याला सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. मस्त रेकी हिलर जर काय थँक्यू नैवेद्य थँक्यू बनवताय तर दरवर्षीपेक्षा पटकन आणि अधिक जास्त छान स्वादिष्ट होणार आहे. थँक्यू थँक्यू. हा, खूप छान, धन्यवाद आनंद आहे. धन्यवाद आणि ती धन्यवाद. तडमड की बाबा कुठेतरी सेशन सुरू आहे, दोन्हीकडे कान कान काम करते, डोळे काम करते, हात काम करते. छान, खूप मस्त. येस, थँक्यू, थँक्यू. आणि बॅकग्राऊंडला आवाज आहे. गीता शेअर करायचं, गीता आल्या वेळेवर. गीता गीता सूर्यवंशी. आणि मग सेशन आपण थांबूया. ओके, कारण आज गडबड आहे सगळ्यांना थोडीशी. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. सर्वांना आत्मा नमस्ते. मॅडम, मला तर हे सांगायचं की मी नेहमी नर्वस राहायची खूप. आणि नेहमी मला असं घरात काम सुचायचं नाही. परत काय करावं काय नाही आत्मविश्वास नव्हता राहिला. बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की त्या म्हणजे समजायचं पण नाही मला काय करावं काय नाही, बोलायचं पण नाही समजायचं. कसं बोलावं कसं नाही तेही नाही समजायचं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये मला खूप फरक पडला. मला चांगलं बोलता यायला लागलं. परत आणखीन बोलताना भीती वाटायची, ती नाहीशी झाली. बऱ्याच गोष्टीमध्ये मला भीती पण वाटायची, बऱ्याच गोष्टीमध्ये वाटायची. पण ती भीती माझी नाहीशी झाली. काम सुचायला लागलं, आत्मविश्वास वाढला खूप. आणि पैशांच्या बाबतीमध्ये पण थोडस आता बरेच जवळजवळ 25% मला फरक पडलाय. म्हणजे इन्कम वाढली माझी घरामध्ये, दुकानामध्ये वगैरे पण. घरामध्ये पण शांतता स्थिरता आली. परत मेन म्हणजे माझ्यामध्ये मला स्वतःमध्ये मला खूप बदल जाणवतो. स्वतःमध्ये मला खूप म्हणजे मी अशी चिडचिड करायची नेहमी. राग यायचा मला खूप. आणि एवढीशी पण गोष्ट झाली की मी रागराग करायची. ते सगळ्या गोष्टी रागराग बंद झाला, चिडचिड बंद झाली. परत हातपाय अंग दुखायचं, हाडवड दुखायचे खूप. पण ते सुद्धा खूप कमी झाले. आणि घरात काम वगैरे खूप सुचायला लागले चांगले.
लेकीचे खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. आणि तुमचे सुद्धा. खूप छान. तुमची लेक सुद्धा रेकीला जोडली आहे. हो ती हो, करते तिला सुद्धा मेडिटेशन. खूप, हो करते, आणि तिला पण खूप विश्वास वाटतो मॅडम. ती मला आता शिकवते, नाही तू असं अफर्मेशन दे, तू असं कर, तू तसं कर. खूप छान. हं. खूप मस्त. खूप मस्त. थँक्यू. करुणा ताई, करुणा 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 म्हटलं होतं. करुणा कुठे आहेत करुणा? हा बोला करुणा. माईक सुरू करावं लागेल करुणा. बाकी मध्ये मध्ये माईक सुरू करू नका बाकीच्यांनी. करुणा माईक सुरू करा. चष्मेवाल्या हा करुणा. हा. हा. थोडं झालाय मॅडम फरक. हा. अजून तर शिंबॉल वगैरे मी तर काही केलं नाही, पण हा. झालाय फरक. म्हणजे मी कामं करते आता सगळी, आणि सारखी आमची दोघांमध्ये भांडणं व्हायची, नवरा बायकोंमध्ये आमची सारखी भांडणं व्हायची. ते काय बोलले तरी मी चिडायची, तर ते आता जरा शांत झाले. आणि कामं पण करते. अजून तर काय मी एवढं मेडिटेशन पण नाही केले. एकदा तुम्ही सांगितलं तेवढंच केलंय. हा. नंतर मला घरातली कामं पण करावी लागतात ना, तर थोडा टाइम भेटत नाही. मग मी 4 वाजता सकाळी करते हा. असं. हा. ते लावून लावून नाही करत, अशीच बसते मी शांत. आता तुम्ही तुमच्या लेकीला सांगितलंय मी कशा प्रकारे द्यायचं, तर तुम्हाला ती व्यवस्थित समजून सांगेल आणि ती तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे लावायचं. ओके. हा आता तुम्हाला उद्यापासून, उद्याचा तर दिवस, हो मी उद्या, तुम्ही बसा सेशनला, उद्या मी तुम्हाला सिम्बॉल सांगून देते आणि मग आपण पुढे जाऊया. ओके. हा ठीक आहे, हा, ठीक तुमचं आहे. सेकंड डिग्रीचं पण ऍप ओपन केलेलं आहे, बघून घ्या. हा 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 हा, लेकीला ठीक विचारा आहे. आणि ते करून घ्या तुम्ही. फक्त हम्म. करुणाताईंनी काय केलं माहितीये का, फक्त पहिल्या डिग्रीचे मेडिटेशन केले, त्यांना ऍप ओपन करता येत नाही. काही लोक खूप एका वेगळ्या लेवलचे असतात, काही लोक वेगळ्या लेवलचे असतात. मंजुश्री इन्स्टिट्यूट मध्ये सर्व समावेशक सगळ्यांसाठी सेशन असतात. काही विद्यार्थी आहेत, काही नवे नवे लोक आहेत, काही जुने लोक आहेत, काहींना टेक्नॉलॉजी म्हणजे बिलकुल आयटी मधले आहेत, तर काही बिचाऱ्यांना मोबाईलच नवीन नाही त्यांच्यासाठी, असे आहेत. तर ब्रह्मांड सगळ्यांना बुद्धी देतं, संधी पण देतं पुढे निघण्याची. जसं करुणाताईंनी फक्त पहिल्या डिग्रीचे मेडिटेशन केले आहेत, बाकी लाईव्ह सेशन केले असतील 4-5, त्यातही अबसेंट होत्या, पण तरीही स्वतःला शांत केलाय. मी एवढं सांगते की पहिल्या मेडिटेशन पासून स्वतःमध्ये बदल होतो. होतो काय करुणाताई? होतो 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 होतो. सगळी घरातली कामं करायला लागली मी फटाफट, नाही तर माझ्याच्यानी काहीच नव्हतं होत. छान. आणि तुम्ही कामं करून वेळ पुरवसाल एवढं मात्र लक्षात घ्या. विश्वास ठेवा आणि गुरूवर. सारखी उद्या चिडचिड व्हायची ना, मग ते सारखे चिडचिड करायचे मी पण, मग भांडणं सारखी व्हायची असं. तर मुलीचं जरा आहे आता टेन्शन जरा, ते होईल. नक्कीच सगळंच होणार आहे. वेट अँड वॉच. सतत मेडिटेशन केले, वाट बघा जराशी. सुलभाताईंनी सांगितलं की नाही, मेहनत करावी लागते. मेहनत हा म्हणजे काय? डोळे बंद करून बसायचं, ही मेहनत आहे इथे. ही मेहनत करा. अच्छा, कोणाला काही प्रश्न आहे का? कोणाला प्रश्न असेल तर नक्की मोठ्या प्रेमाने विचारू शकता. आणि मोठ्या प्रेमाने तुम्ही प्रश्न विचारू शकता. रुबी, आपण जुनी आहे, नवीन लोकांना संधी आहे फक्त प्रश्न विचारायची. थांबा थोड्याशी. मला फक्त एक बोलत आहे, सकाळचं मेडिटेशन खूप छान होतं. सकाळचं आज मेडिटेशन एकदम आज छान होतं. मेडिटेशन, हा, आज आज सकाळचं मेडिटेशन छान होतं. म्हणून अच्छा. बोलत आहे फक्त बस. हा हा हा, छान. ओके, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा ब्रह्मांड नमस्ते मॅम. आपण मॅम मला बोलायचं होतं 1 मिनिट. हा, तुम्ही प्रश्न विचारायचा म्हटल्यानंतर उभी हातवर केला ना, म्हणून मला वाटलं. ओके. आज सकाळचं मेडिटेशन आपण खूप सुंदर घेतलं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके. हा, बोला, कोणाला प्रश्न विचारायचा आहे? बोला ना पटकन. अर्चना कोठारी, तुम्ही माईक सुरू करून बोलू शकता. तुमचा एकतर व्हिडिओ पण दिसत नाही. व्हिडिओ सुरू करून बोलायचं. चलो. तर थँक्यू सगळ्यांना, खूप धन्यवाद, अगदी अंतर्मनापासून धन्यवाद. ही ब्रह्मांड, ओके, हरकत नाही, नेटवर्क इश्यू आहे, राहू द्या. हे ब्रह्मांड आपल्या सगळ्यांना आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट देणार आहे. अशी ही ऊर्जा. आनंदी आनंद सर्वीकडे. एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये आपण सगळेजण आहात आणि खरंच खूप धन्यवाद. रुबी सुद्धा आपलं एकही सेशन मिस करत नाहीत.
सकाळचं मेडिटेशनची त्यांच्याकडे रात्री 2, 3, 3:30 वाजलेले असतात, पण तरी त्या उठून बसतात आणि त्या प्रत्येक मेडिटेशनची एक नोंद ठेवतात की काय घेतलं आज मॅडमनी. ओके, सेम तुमच्यासारखं करुणाबाई, सगळं जवळ आहे, ऍप जवळ आहे सगळ्या, पण तेवढं ओपन करत नाही. आहे ना. तर सगळ्यांजवळ हे भांडार दिलेलं आहे. मी जेवढे मेडिटेशन सकाळी घेते ते त्यापैकी बरेच मेडिटेशन तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. ग्रँड मास्टरला येईपर्यंत मला असं वाटतं जवळजवळ 40-50 मेडिटेशन तुमच्याकडे होतात. तुम्ही केव्हाही कोणतंही ओपन करा, स्वतः करा, मस्त स्वतःला घडवा. छान. ओके, आपण आता थांबूया. मॅम बोलते का हा बोला. मॅम? हा बोला. हा सॉरी मॅम नेटवर्क इश्यू होता. मॅडम मी सेशन पण जॉईन केलं नाही. आता 2 तारखेला न्यू बॅचला मी जॉईन होणार आहे, 2 सप्टेंबरला. पण मी तुमची व्हिडिओ बघून तुम्हाला बघूनच मला इतकी एनर्जी आली, जस की मला त्या दिवशीपासून ब्रह्मांडाने एनर्जी दिली असंच फील व्हायला लागलं. मी इतकी हॅप्पी इतकी हॅप्पी इतकी हॅप्पी ना, मला किती बोलून किती काय सांगू कळ पण ना मला. खूप छान वाटतं मॅम. अजून तर मी जॉईन पण झाले नाही, तरी पण मला खूप एनर्जी आल्यासारखी झाली. थँक्यू. आता यांना काय सांगावं, यांना कोण उत्तर देणार आता. खूप छान. आणि मी तुमचे अनुभव ऐकले, तुमचे व्हिडिओ ऐकले, खूप 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 छान वाटतं. आणि तुमचं फेस बघून तुमचं हसणं बघून माझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय आणि मी खूप हसते आता, खूप स्माइल करते. असं खूप छान. खूप सुंदर, खूप छान, खूप धन्यवाद. तर आणि असं तर काही दोन झालं नाही. सप्टेंबर 2 सप्टेंबर पासून तर कुठे जाईल मी, हे 100% विश्वास आहे मला. नक्कीच. कोठारी ताईचा प्रश्न जरा खरंच मोठा आहे, पण कोठारी ताई आपण यामधून ना बाहेर ना ते निघूया. सांगितलं. स्पायनल याला ऑपरेशन झालेलं आहे मणक्याच्या खालच्या. बिना बिना माईक बंद करा ना. बाकी बिना बिना तर त्यांच्याकडे रेंज नसली की म्यूटही करता येत नाही. हा तर आहे. अर्चनाताई अशाच आमच्याकडे एक ताई आहेत की ज्यांचं मणक्याचं ऑपरेशन झालेलं, पण त्या 5 वर्ष झाले जागेवरच होत्या. आता त्या ग्रँडमास्टरला आलेल्या आहेत. मला वाटतं जास्त दिवस झाले त्यांना. पण त्यांच्यामध्ये जो जो बदल आहे ना, तो खरंच दिवसेंदिवस त्या स्वतः अनुभवतात. बिनधोक राहा तुम्ही, हे ब्रह्मांड तुम्हाला मदत करणार आहे ना. 100%. हा, आणि होतील सगळ्या गोष्टी छान. हो, बीनाताईला थँक्यू. आपल्या अर्चना कोठारी यांना कोणी काही सांगेल का? तर तुम्हीच सांगा, ज्यालाही सांगायचं असेल. माईक सुरू करा स्वतः आणि सांगा. कारण मी का सांगणार आता, अजून शक्तिपातच झाला नाहीये. त्या म्हणतात आम्हाला छान वाटायला लागलाय. याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ असा आहे की माने दादा, शशिकांत दादा माने यांना कोणी निवडलं आहे सांगा बरं त्यांना. का बरं असा अनुभव त्यांना आला आहे? दादाला सांगता येईल, मला नाही सांगता येत आता उत्तर तुम्हाला. मंजूताई, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. बोट काढा तुम्ही कॅमेरा समोरचं. हा हो, अनुभव यायला आपल्यामध्ये ती तळमळ असावी लागते. स्वतःमध्ये जर तळमळ असेल आणि तुमच्याविषयी जर अट्रॅक्शन वाढला असेल तर ते ब्रह्मांड ती सोय करत असते. हॅलो, हा बोला बोला बोला. हा, आता ते एका ताईने सांगितले की मी अजून ऍडमिशन नाही घेतलं, ते माझ्यात फरक झाला. तर ही जी शक्ती आहे ना, ही तुमच्या आतली इच्छाशक्ती एवढी प्रबळ झालेली की तुम्हाला ज्ञान मिळवायचे, तुम्हाला दिवसेंदिवस प्रगती करायची आणि तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमवर जर मात करायची असेल तर ती आतला सोर्स, आतली जी इच्छाशक्ती ते हे काम करत असते. देव पाहण्याशी गेलो आणि देवतून ठेलो, अशी जी उक्ती, ती उक्ती त्या ब्रह्मांडाची. की अट्रॅक्शन तुमच्या बोलण्यावरून नाही होत, तुमच्याकडे बघितल्यानंतर ते आतून वाटतं की इथं मला ते मिळेल जे मिळवण्यासाठी मी या पृथ्वीवर आलो. शेवटी माणसाला काय असते, प्रत्येक प्रॉब्लेमचा सुका व अंत असतो. प्रत्येक प्रॉब्लेम मिटायला पाहिजे असं प्रत्येकाची इच्छा असते आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं. रेकीमध्ये एक तत्व आहे की सगळ्यांचं चांगलं करणार असाल तरच ब्रह्मांड तुम्हाला मदत करते. आणि मंजूताई, ती तुमच्यामध्ये ती ताकद आहे. म्हणून त्यांनी त्या ताईने सांगितलं की ऍडमिशन न घेता पण मला असं वाटायला लागलं की मी 2 सप्टेंबर कुठल्या कुठे, हा विश्वास त्या ब्रह्मांडाने दिला तिला.
बरोबर. हा विश्वास अर्चनाताई त्यामुळे तुम्हाला हिथं ब्रह्मांडाने आलं ना. दिला आहे. खरंच. आणि हा ताई, मी मागच्या वर्षी तुम्हाला मेसेज केलेले, तुम्ही बघा माझे मेसेज, पण फी नसल्यामुळे, थोडं इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असल्यामुळं मी एवढं दुर्लक्ष म्हणजे केलं, फी भरली नाही. पण आता मी ह्या 4-5 दिवसात आहे ना, माझी इतकी विल पॉवर वाढली ना, तुम्हाला बघता क्षणी तुमचा आवाज ऐकता क्षणी असं. ते युनिव्हर्सने काही दिलं आहे तुम्हाला ती संधी, असं समजूया. काही तुम्ही काळजीच करू नका. आमचं उदाहरण बघा, आमच्याकडे पैसे नसताना आम्ही आलो. आमची पण परिस्थिती तीच आहे. आम्हाला तर ब्रह्मांडानं आज्ञा दिली, तुम्ही येऊन बसा क्लासला. पंढरपूरच्या वारीला निघालेले माणसं आम्ही क्लास अटेंड केलाय. जिवंत उदाहरण आहे. हे सर्व शक्य आहे, फक्त मनाची विल पॉवर हायर लेवलवर पाहिजे. आणि तुमच्या हायर लेवलवर आहे, तुमच्या वक्तव्यावरूनच दिसते. त्यामुळे तुमचं सगळं चांगलंच होणार आहे. ते एक हिंदीत म्हण आहे ना, मेलेडी खाओ और खुद जान जाओ. तसं इथं या मंजुताईकडे आणि ब्रह्मांडाचा आनंद घ्या. तो आनंद घ्या जो आनंद मिळवण्यासाठी तुम्ही पृथ्वीवर आले. आणि या मंजुताईंकडे आलं की अशी एकही गोष्ट राहत नाही की तिचा प्रॉब्लेमचा सॉल्व्ह नाही होत. हे नव्हतं सांगायला सांगितलं मी. हा? माझ्या नव्हतं सांगायला सांगितलं. मी असं सांगितलं होतं की कोठारी ताईंना सांगा की का हे का तर तुम्ही अगोदर दिलेलं उत्तर ते मात्र एकदम ओके आहे की तुमच्या आतील इच्छाशक्ती जागृत झाली आहे. मॅनिफेस्टेशन ते विज्ञान आहे की ते तुमचं आतमधलं जागृत झालं आहे आणि म्हणून तुम्हाला ही छान अनुभूती येते आहे. आता मात्र माझी स्तुती सुरू झाली आहे. थँक्यू नाही. मानिका. ताई ताई ताई, एक मिनिट. तुमची स्तुती नाही करत. त्यांच्या जो विश्वास आहे तुमचा, त्यांनी काय म्हणले की तुमच्याकडून त्यांना स्क्रीनला ग्लो यायला लागला. मग काय म्हणायला पाहिजे मी, सांगा बरं. की किती प्रचंड विश्वास आहे त्यांच्या ब्रह्मांडावर, आणि ब्रह्मांडाचं ते काम करते त्यांच्यावर बी ठेवला पाहिजे ना. एखाद्या शाळेत जर शिक्षक 2 असतात, एखादा विषय अवघड करून शिकवतो आणि एक शिक्षक सोपा करून शिकवतो, तर आम्हाला हा शिक्षक विषय सोपा करून शिकवणारा पाहिजे. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. थँक्यू. धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. यात खूप छान प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं ताईंना की खरंच आहे तुमच्या आतमधली इच्छाशक्ती जागृत झाली म्हणून तुम्ही येथे आलात आणि म्हणून त्या सगळा रिझल्ट तुम्हाला येत आहे. आणि करा, मेडिटेशन करा. पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन मी सगळ्यांना सांगते, तुम्ही इतरांना सुद्धा द्या. ओके, आपल्या कोणाला काही प्रॉब्लेम असेल, आपलं मेडिटेशनची लिंक कॉपी पेस्ट करून द्या, कोणालाही पाठवा. थँक्यू सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते सगळ्यांना. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. आनंदी आनंद सर्वीकडे. बस बोलता बोलता तुम्हाला थांबवावं लागेल एवढे अनुभव असतील तुमच्याकडे, एवढं मात्र नक्की. हो ना? सगळे ग्रँडमास्टर, आम्ही ग्रँडमास्टर्सला सगळ्यांना सगळं झाल्यानंतर थांबवतो. तरी आज आमच्या एका दादांना, हंकारे दादांना संधी मिळालीच नाहीये. काय ना, ग्रँडमास्टरकडे एवढं गाठोडं जमा होती, गाठोडं, की किती बोलतील, किती सांगतील, आणि ते आत्मीयता येते आतून की मी किती किती सांगू. कारण माझ्या एका सांगण्यामुळे तुमच्याही आयुष्यात हा बदल होऊ शकतो. ते प्रेम, ती करुणा, ते सगळं आतून निर्माण होते आणि हे निर्माण करते ऊर्जा. थँक्यू. आम्ही जसे छान अनुभव घेतले असेच नवीन सदस्य सुद्धा घेणार, हा विश्वास आहे. थँक्यू. थँक्यू.